ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो श्रोते हो, जर तुम्ही एक वेळ माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल। हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका। परंतु महाराज, तुमच्यासारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमध्ये मी ही आढ्याने बोलत नाही, लक्ष द्यावे ही माझी लाडीवाळपणाची विनंती आहे। कारण की तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील तर हट्ट घेणाऱ्याचे लाड पुरवतात व मनोरथ करणाऱ्याचे उंच डोलारे पूर्ण होतात। तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नता रूप मळे टवटवीत झाली, त्याची ती सावली पाहून महाराज इथे मी भागलेला लोळत आहे। महाराज, आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो। इथे देखील जर आम्ही लाडीवाळपणा करण्यास भ्यालो तर आम्ही शांत कोठे व्हावे? अथवा लेकरू बोबडे बोलत असले अथवा वेडेवाकडे पाऊल टाकत असले तर त्याबद्दल त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते, त्याप्रमाणे तुम्ही संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज आम्ही सलगी करत आहोत। वास्तविक पाहिले तर आमच्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यापुढे, आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यापुढे माझ्या बोलण्याकडे अवधान द्या, म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल। असं बोलण्याची माझी काय योग्यता आहे? सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकवायचे आहे काय? तर नाही। सरस्वतीचा मुलगा स्वभावतच सर्व जाणतो। ऐका, काजवा जरी हवा तेवढा मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही। त्याला काय करावे? अमृताच्या ताटामध्ये वाढण्यासारखे पक्वान कुठून आणणार? अहो, शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा प्रत्यक्ष नाद ब्रह्माला गाणे ऐकविणे किंवा स्वतः अलंकारास दागिने सजविणे असे कुठे झाले आहे काय? सांगा। सुवासाने कशाचा वास घ्यावा? समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे? हे सर्व आकाशच जीमध्ये मावेल अशी मोठी विस्तृत वस्तू कोठे असणार? त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान, व ज्या योगाने तुमचे मन रमून जाईल असे वक्तृत्व कोणाजवळ आहे? असे जरी आहे तरी जग उजेडात आणणाऱ्या सूर्याला काडवातीने ओवाळू नये काय? किंवा चूळभर पाण्याने समुद्राला अर्धे देऊ नये काय? महाराज, तुम्ही मूर्तिमंत शंकर आहात आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीने पूजा करीत आहे, म्हणून बलाऐवजी मी जरी निर्गुणी वाहत आहे, बेलाऐवजी मी जरी निर्गुणी वाहत आहे तरी तिचा आपण बेल समजून स्वीकार करावा। लहान मूल बापाच्या ताटात जेवण्यास बसते आणि पानातील पदार्थ घेऊन बापाला जेवू घालायला लागते, पण बाप न रागवता उलट आनंदाच्या भराने आपले तोंडच त्याच्या पुढे करतो। त्याप्रमाणे जरी मी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करत आहे तरी त्यामुळे तुम्ही आनंदीच व्हावे असा हा प्रेमाचा स्वभाव आहे। आणि ज्ञानोबा आमचा आहे अशा या आपलेपणाच्या प्रेमाने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात, म्हणून मी केलेल्या सलगीचे तुम्हास ओझे वाटणार नाही। अहो, गायीच्या सडाला तिच्या वासराने ढुसली दिली तर त्या योगाने तिला जास्तच फाना फुटतो, कारण आवडत्या रागाने प्रेम दुप्पट होत असते। म्हणून तुमचे निजलेले कृपाळू पण ते मज लेकराच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले आहे। महाराज, याकरता अवधान द्या। असे मी बोललो। वास्तविक पाहिले तर चांदणे आडीत घालून पिकवितात काय? किंवा वाऱ्याला कोणी गती देईल काय? अहो महाराज, आकाशाला गवसणी कशी घालावी? ऐका, ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही, लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही, त्याप्रमाणे ज्यांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही, हे असो वेदाचे शब्द कुंठित झाले असतात ते वेद ज्या गीतार्थ रूपी बाजेवर निवांत निजतात, तो गीतार्थ मी मराठीमध्ये बोलावा ही माझी योग्यता आहे काय? परंतु असे असूनही ही जी मला गीतार्थ मराठीत सांगण्याची तीव्र इच्छा झाली आहे, ती पुढच्या याच एका आशेने की अशी धिटाई करून आपल्यासारख्यांचा मी आवडता व्हावा। तर आता चंद्रापेक्षा शांत करणारे व अमृताहूनही जीवित वाढविणारे असे जे आपले लक्ष, त्या लक्षाने माझ्या मनोरथाची वाढ करावी। कारण की जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल तेव्हा माझ्या बुद्धीत सर्व अर्थ पूर्णपणे स्फुरतील। पण जर तुम्ही उदास राहाल तर अंकुर दशेला आलेले माझे ज्ञान सुकून जाईल। तरी ऐका की सहज वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्याचे लक्षरूप जर खाद्य मिळाले तर वक्त्याच्या अक्षरांना प्रेमयाची दोंदे सुटतील। आणखीन दुसरे असे असते की वक्त्याच्या तोंडातून जेव्हा शब्दोच्चार होईल याची अर्थ वाट पाहत असतो व तेथे त्यावेळी एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाच्या फुलांचा बहर होत असतो। बुद्धीमध्ये अनेक अभिप्रायांचा कल्पना स्फुरू लागतात, म्हणून उल्हासाने प्रश्नोत्तर देणे
हाच कोणी अनुकूल वारा सुटला तर हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांत रूपी मेघ दाट येतील आणि श्रोता दुश्चित्त असेल तर व्याख्यानास असलेला रंग वितळून जाईल. अहो, चंद्रकांत मणी पाझरणारा आहे खरा, परंतु त्याला पाझरण्यास लावण्यासाठी युक्ती चंद्रामध्येच आहे. त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोललेला खरा, पण त्याला बोलायस लावण्याची हातवटी श्रोत्यामध्ये आहे. म्हणून श्रोत्याशिवाय वक्ता हा वक्ताच नाही. परंतु आता आम्हास गोड करा, अशी ही तांदळांनी स्वयंपाक करणाऱ्याची प्रार्थना कशा करता करायची? लाकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची का प्रार्थना करायची? अहो, तो सूत्रधार बाहुलीच्या कामाकरता तिला नाचवितो काय? तर नाही, बाहुली नाचविण्याने तो आपल्या ज्ञानाची कळा वाढीत असतो. म्हणून अवधान द्या असे श्रोत्यांची विनंती करण्याच्या उठाठेवीचे आम्हाला काय काम आहे? तेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अरे झाले तरी काय, तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली. आता भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितले ते सांग. यावर श्री निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव महाराज संतोषाने उल्हासाने बोलले की महाराज ऐका, श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले, अथवा अर्जुन, हेच वर्म जे माझ्या अंतकरणातील जीवाची गोष्ट आहे ती मी तुला पुन्हा सांगतो. एवढ्या जीवाच्या आतली गोष्ट बाहेर काढून मग ती गुप्त गोष्ट मला का सांगावी अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल तर बुद्धिमान अर्जुना ऐक, तू ज्ञान प्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच खून मूर्तिमंत आहेस आणि त्याप्रमाणे सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणे तुला माहीत नाही. म्हणून आमचे गुप्तपण मोडले तर मोडो, शिवाय न बोलण्याची अशी जी गोष्ट तीही बोलली जाओ, पण आमच्या अंतकरणातील गुप्त गोष्ट तुझ्या मनात उतरो. बा अर्जुना, स्तनात खरोखर दूध गुप्त असते, पण त्याची गोडी स्तनास नसते. याकरता एकनिष्ठ सेवक करणारा आपला लेकरू जर मिळवला तर त्या सेवन करणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईल का? कणगीतून बी काढले आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडण्या लवण्यात गेले असे म्हणता येईल काय? याकरता चांगल्या मनाचा व शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणाऱ्या व एकनिष्ठ असा श्रोता जर मिळाला तर त्यास आपली गोष्ट गुह्य असली तरी खुशाल सांगावी. तर आता सध्या ह्या गुणाने युक्त तुझ्या वाचून दुसरा कोणी दिसत नाही, म्हणून जरी गुह्य गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणी ती लपून ठेवता येत नाही. आता वारंवार गुह्य गुह्य असे म्हटले असता तुला चमत्कारिक वाटेल, तर आता तुला सहजच प्रपंच ज्ञान सहित आत्मज्ञान सांगेन. परंतु जसे खरे खोटे एकत्र मिसळले असतात ते परीक्षा करून निरनिराळे काढावे, त्याप्रमाणे निवाडा करून ज्ञान विज्ञान तुला सांगेन. अथवा ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचीच्या चिमट्याने फक्त मिसळलेले दूध व पाणी वेगळे करावे, त्याप्रमाणे तुला ज्ञान व विज्ञान हे स्वच्छ वेगवेगळे सांगू. मळणी करून एकत्र मिसळलेले कण व भूस वाऱ्याच्या धारेवर उफनले असता मग जसा कोंडा उडून जाऊन धान्याची आपोआप रास जमते, त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्यामुळे जे ज्ञान संसार सुखाच्या गाठी लावून आत्मतत्वाचे धर्म आत्मतत्वाच्या ठिकाणी ठेवून मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर जाणणाऱ्यास बसविते. जे स्वरूप ज्ञान या सर्व विद्यांच्या गावामध्ये श्रेष्ठत्वाच्या आचार्य पदावर अधिष्ठित आहे आणि जे ज्ञान सर्व गुप्त गोष्टीचा स्वामी आहे, जे पवित्र गोष्टीचा राजा आहे आणि जे धर्माचे स्वतःचे राहण्याचे घर आहे आणि त्याचप्रमाणे जे उत्तम पदार्थात उत्तम आहे व ज्याच्या ठिकाणी प्राप्त झाले असता पुन्हा दुसऱ्या जन्माचे काय उरत नाही, गुरुमुखातून ते ज्ञान अमळसे उगवताना दिसते, पण ते हृदयात मूळचे सिद्धच असते, तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते. त्याचप्रमाणे अर्जुना, ज्याच्या भेटीला सुखाच्या चढत्या पायऱ्यांनी यायचे असते आणि जे भेटले असता निश्चय करून भोगणेही संपते, परंतु भोगाच्या अलीकडच्या काठावर चित्त उभे राहिल्याबरोबर ते सुखाने पूर्ण भरून जाते, असे ते स्वरूप ज्ञान कष्टावाचून मिळवणारे व सोपे असून शिवाय ते श्रेष्ठ ब्रह्म आहे. अर्जुना, याचे आणखीनही एक महात्म्य आहे, ते असे की जे प्राप्त झाले असता कधी हातातून जात नाही आणि अनुभवले असता काही सुद्धा कमी होत नाही व शिवाय त्यात विकार ही उत्पन्न होत नाहीत. तर्ककुशल अर्जुना, या ठिकाणी जर तू अशी शंका घेशील की एवढ्या ज्ञानासारखी ही वस्तू तिचा अनुभव घेतल्याशिवाय लोकांना कशी राहील, 100ला एक व्याज मिळून 101 रुपये व्हावेत म्हणून जळत्या अग्नीसारख्या धोक्यात उडी घालतात असे जे लोक ते कष्ट वाचून मिळणारी स्वरूप सुखाची गोडी कशी टाकतील. तरी पवित्र आणि रम्य त्याप्रमाणे सुखोपायानेच प्राप्त होणारे सुख, परंतु धर्माला धरून मिळणारे शिवाय ते आपल्याच ठिकाणी आपल्यालाच मिळते, त्याप्रमाणे सर्व सुखकर आहे. तर ते लोकांच्या सेवनातून राहिले कसे,
ही खरोखर शंकेची जागा आहे, परंतु तू अशी शंका धरू नकोस. अर्जुना, असे पहा की दूध हे पवित्र असून शिवाय गोड आहे व ते जवळ सडाच्या कातडीच्या पदरापलीकडे आहे, परंतु गोचिड ते टाकून देऊन रक्तच पित नाही काय? किंवा कमळकंद आणि बेडूक यांची वस्ती एके ठिकाणीच असते, परंतु कमळातील परिमळ भुंगे येऊन सेवन करून जातात व जवळ असलेल्या बेडकाला मात्र चिखलच शिल्लक राहतो. अथवा दुर्दैवी पुरुषाच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत, परंतु ते तेथे राहून उपवास काढतो आणि दारिद्र्यात जीवन कंटतो. त्याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम तो मी हृदयात असताना मूर्ख लोक सुखाकरता विषयाचीच इच्छा धरतात. मोठे मृगजळ डोळ्यांना दिसल्यावर अर्धवट गिळालेला अमृताचा घोट थुंकून टाकावा, अथवा गळ्यात बांधलेला परीस शिंप मिळावी म्हणून तोडून टाकावा. त्याप्रमाणे मी व माझे या नादात दंग असलेले हे दीन लोक मला येऊन मिळत नाहीत, म्हणूनच ते जन्म व मरण या दुधड्या नदीत संसारात गटांगळ्या खात राहिलेले आहेत. तसे पाहिलं तर मी कसा सुलभ आहे व तोंडासमोर जसा सूर्य तसा मी सर्वांना सदा समोर आहे, पण तो सूर्य केव्हा रात्री नसतो व केव्हा केव्हा दिवसा दिसत नाही. असा त्याच्यात कमीपणा आहे, तसा कमीपणा माझ्यात नाही. माझा विस्तार म्हणजे हे जग नाही काय? तर होय, माझाच विस्तार आहे. ते कसे? तर जसे दूध विरजले असतात तेच स्वभावता दही होते, अथवा बीजच झाड झाले किंवा सोनेच अलंकार बनले, त्याप्रमाणे हे जग माझ्याच एकाचा विस्तार आहे. हे अव्यक्तपणाने थिजलेले संकुचित असते, तेच मग विश्वाच्या आकाराने पातळ होते, पसरते. या रीतीने अव्यक्त रूप असलेल्या मी त्रिलोकाच्या रूपाने विस्तार पावतो असे समज. पाण्यावर जसा फेस भासतो त्याप्रमाणे महत् तत्वापासून देहापर्यंत ही सर्व ही भूते माझ्या ठिकाणी भासतात. अर्जुना, पण या फेसाच्या आत पाहिले असता जसे पाणी दिसत नाही, अथवा स्वप्नातील अनेक पण जसे जागे झाल्यावर नसते, त्याप्रमाणे ही भूते माझ्या ठिकाणी जरी भासली तरी पण त्यामध्ये मी नाही, हा विचार तुला आम्ही मागे अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 12 मध्ये सांगितला आहे, तो लक्षात ठेव. एवढ्या करता बोललेल्याच गोष्टींचा पुनरुक्ती करून पान्नाळ करू नये, म्हणून मी हे बोलणे राहू दे, तर माझ्या स्वरूपात तुझी दृष्टी प्रवेश करो. माईच्या पलीकडे असणारी जी आमची शुद्ध स्वरूप स्थिती मी, ती जर तू कल्पना टाकून पाहशील तर हे सर्व प्राणी माझ्या ठिकाणी आहेत हे पाहणे देखील व्यर्थ आहे, कारण सर्व मीच आहे. म्हणून सहज विचार केला तरी कल्पनारूपी संध्याकाळच्या वेळी बुद्धीची दृष्टी क्षणभर मंद होते, म्हणून माझे स्वरूप अखंड दंडायमान असले तरी ते अस्पष्ट होते व त्या ठिकाणी भूते निरनिराळी आहेत असे दिसते. तीच कल्पनारूपी संध्याकाळ नाहीशी झाली म्हणजे त्यावेळी मी अखंड दंडायमानच स्वरूपाने आहे. ते कसे? तर ज्याप्रमाणे माळेवर भासणारी सर्व कल्पना जाता क्षणीच माळेचे सर्प पण जाऊन तिचे मूळचे स्वरूप दिसते. सहज विचार करून पाहिले तर घागरी व मडकी यांचे आकार आपोआप जमिनीतून निघतात काय? तर नाही, परंतु त्या घागरी व ती मडकी हे कुंभाराच्या बुद्धीच्या कल्पनेचेच आकार उमटलेले आहेत. अथवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी आहेत काय? पाण्याचे रूपांतर लाट ही वाऱ्याची करणी नव्हे काय? असे पहा की कापसाच्या पोटात कापडाचा गट्टा असतो काय? तो कापूस नेसणाऱ्याच्या दृष्टीने कापड झाला आहे. सोन्याचे जरी अलंकार झाले तरी त्याचे सोने पण मोडत नाही. सोन्याहून वेगळ्या आकाराचे अलंकार जे वरवर दिसतात ते दागिने घालणाऱ्याच्या दृष्टीने दिसतात. प्रतिध्वनीची प्रत्युत्तरे अथवा आरशामध्ये जे प्रतिबिंबित होते ते शब्द आणि रूप आपलेच असते की खरोखर दुसरे तिसरे उत्पन्न होते सांग. त्याप्रमाणे या माझ्या शुद्ध स्वरूपी जो भूताच्या कल्पनेचा आरोप करतो त्याला आपल्याच कल्पनेमध्ये भूताचा भास होतो. तीच कल्पना करणारी प्रकृती संपली की भूताभास मूळचा संपलेला आहे. मग अखंड माझे शुद्ध स्वरूप राहते. हे असू दे. आपण आपल्या भोवती गरगर फिरले असता अंगात भोवळे आल्यामुळे जसे भोवतालच्या भिंती, नदीचा काठ वगैरे सर्व काही फिरल्यासारखे दिसते, त्याप्रमाणे आपल्या कल्पनेने माझ्या अखंड स्वरूपे भूते भासतात. तीच कल्पना टाकून पाहिले असता मी भूतामध्ये व भूते माझ्यामध्ये हे स्वप्नामध्ये सुद्धा कल्पना करण्यासारखे नाही. आता मी एक भूतांना धारण करणारा अथवा भूतामध्ये मी असणारा ही बोलणी संकल्परूप कल्पनारूप सन्निपात झालेल्या मनुष्याच्या बडबडी आहेत. म्हणून प्रियोत्तमा अर्जुना ऐक, याप्रमाणे मी विश्वासहित विश्वाचा आत्मा आहे आणि तो मी या मिथ्या भूत समुदायाला सदा आश्रय आहे. सूर्यकिरणाच्या आधाराने जसे मिथ्या मृगजल भासते त्याप्रमाणे प्राणीमात्र माझ्या ठिकाणी मृगजलवत मिथ्या समज आणि मलाही सूर्यकिरणाप्रमाणे सत्य समज.
या प्रकारचा मी जग या कल्पनेला आश्रय आहे, परंतु मी सर्व जगाहून वेगळा नाही असा आहे. तो कसा? तर ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्याचा प्रकाश एकच आहे, त्याप्रमाणे सर्व प्राणी आणि मी एकच आहे. अर्जुना, हा आमचा ऐश्वर्य योग तुला चांगला समजला ना? आता येथे महत्त्वापासून देहापर्यंतची तत्वे व मी यामधील भेदाचा काही संबंध आहे का सांग. याकरता माझ्याहून सगळे प्राणी वेगळे नाहीत, ते खास, आणि मलाही प्राणी मात्राहून वेगळे कधीच मानू नकोस. परंतु आकाश जसे वेगळे आहे तसाच व तेवढाच वायू आकाशात असतो. सहज पंखा हलवून पाहिले तर तो वेगळा दिसतो, नाहीतर आकाश व तो एकच आहे. त्याप्रमाणे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी काही कल्पले तर भासतात, वर जर कल्पना केली नाही तर ते नाहीतच. त्या ठिकाणी सर्व मी आहे. म्हणून भूताचे असणे आणि नसणे हे कल्पनेच्या योगाने होते. कारण की भूताभास हा कल्पना नष्ट झाली की तीच बरोबर नष्ट होतो, व कल्पना उत्पन्न झाली की तीच बरोबर उत्पन्न होतो. ते कल्पना करणारे भूतच ज्यावेळी नाहीसे होते तेव्हा भूताचे असणे व भूताचे नसणे हा व्यवहार कुठून होणार. म्हणून तू आणखी या ऐश्वर्य योगासंबंधी पुन्हा विचार कर. अशा अनुभवरूपी ज्ञान समुद्रामध्ये तू आपल्याला एक लाट कर. मग चराचरात जर तू पाहशील तर तूच एक आहेस असे कळून येईल. देव म्हणतात, अर्जुना, या ज्ञानाची जागृती तुला आली ना? तर आली असेल तर आता द्वैत स्वप्न मिथ्या झाले की नाही? तरी पुन्हा जर कदाचित बुद्धीला कल्पनेची झोप येईल तर अभेद ज्ञान जाईल. त्यामुळे मग कल्पनारूपी झोप लागल्या तर तू द्वैतरूपी स्वप्नात पुन्हा पडशील. म्हणून या कल्पनारूपी झोपेचे मार्ग मोडेल आणि आपण केवळ स्वरूप जागृती रूप होऊन जाऊ. असे जे एक खास वर्म आहे ते आता तुला सहज उघड दाखवतो. तरी हे धैर्यवंत अर्जुना बाबा, चांगले लक्ष दे. अरे, सर्व प्राणी मात्रांना मायाच उत्पन्न करते व तीच त्याचा नाश करते. जिला प्रकृती असे नाव आहे आणि जी तुला दोन प्रकारांनी सांगितली, एक 8 प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली व दुसरी जीवरूपा म्हणून दाखवली. या सर्व प्रकृतीचा विषय अर्जुना तू मागे ऐकला आहेस, म्हणून आता तो राहू दे. वारंवार कशाला सांगितले पाहिजे? तरी हे सर्व भूते महाकल्पाच्या शेवटी या माझ्या अव्यक्त प्रकृतीत ऐक्याला येतात. ग्रीष्म ऋतूच्या प्रखर उष्णतेत बीजासहित गवते ज्याप्रमाणे पुन्हा भूमीमध्ये पूर्णपणे लीन होतात, अथवा वर्षा ऋतूचे अवडंबर नाहीसे होते, जेव्हा शरद ऋतूचे झाकले पण नाहीसे होते, तेव्हा सर्व मेघ मात्र आकाशात नाहीसे होतात, अथवा आकाशाच्या घरात वायू शांतच होऊन नाहीसा होतो, अथवा लाटेचा आकार पाण्यामध्ये ज्याप्रमाणे नाहीसा होतो, अथवा जागृती आली म्हणजे स्वप्न मनातल्या मनात नाहीसे होते, त्याप्रमाणे कल्पाक्षयाच्या वेळी प्रकृतीपासून झालेले सर्व जग पुन्हा प्रकृतीत लीन होते. नंतर पुन्हा कल्पाच्या आरंभी मीच सृष्टी उत्पन्न करतो असे लोक बोलतात. तर याविषयी खरा विचार ऐक. तर अर्जुना, या माझ्या मायेचा जेव्हा मी स्वभावतः अंगीकार करतो तेव्हा सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे विणकर दिसते, त्या विणकराच्या आधाराने मग लहान लहान चौकड्या एकत्र होऊन जसे वस्त्र होते, तशी मायेच्या पंचमहाभूतात्मक जगाच्या आकाराने प्रगट होते. ज्याप्रमाणे विरजनाच्या संयोगाने पातळ दूध दही रूपाने घट्ट होऊन जाते, त्याप्रमाणे प्रकृती सृष्टीपणाच्या आकारला येते. बीजाला पाण्याचे सानिध्य मिळाले म्हणजे ते बीजच जसे लहान मोठ्या फांद्याच्या रूपाने विस्ताराला पावते, त्याप्रमाणे मला प्राणी मात्राचे हे उत्पन्न करणे आहे. अरे अर्जुना, नगर हे राजाने रचले या म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे असे म्हणण्याचा प्रघात आहे. पण वास्तविक पाहिले तर नगर रचनात राजाच्या हाताला काही श्रम पडले आहेत काय? आणि मी प्रकृतीचा अंगीकार करतो ते कसे म्हणशील तर जसा स्वप्नामध्ये जो असतो तोच मग जागृत अवस्थेत प्रवेश करतो त्याप्रमाणे. तर अर्जुना, स्वप्नातून जागृतीत येताना त्याचे पाय दुखतात काय? अथवा स्वप्नामध्ये असताना प्रवास होतो काय? या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून विचारशील तर या भूतसृष्टीचे मला काही एक देखील करावे लागत नाही असाच याचा अर्थ आहे. ज्याप्रमाणे राजाची आश्रित प्रजा आपापल्या व्यवहारात वागते, त्याप्रमाणे प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो. बाकी कर्तृत्व सर्व हिचे प्रकृतीचे स्वतःचे आहे. पहा की अर्जुना, पौर्णिमेच्या पूर्णचंद्राच्या भेटीने समुद्र भरतीने अफाट भरून येतो. त्या भरती येण्यात चंद्राला श्रम पडतात काय? लोहचुंबकाच्या जवळपणाचे अचेतन लोखंड हलते तर हलेना का? पण जड लोखंडाला जवळ ओढून आणण्याचे श्रम लोहचुंबकाला काय करावे लागले काय? फार काय सांगावे. याप्रमाणे मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो व त्या योगाने ती प्रकृती भूतसृष्टीला एकसारखी उत्पन्न करूच लागतो. अर्जुना,
हा जो सर्व प्राण्यांचा समुदाय आहे तो प्रकृतीच्या अधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाच्या वेलाला आणि पानाला उत्पन्न करण्यास भूमी समर्थ आहे, अथवा बाल्यादी अवस्था जसा देहसंगाचा आधार आहे, किंवा ज्याप्रमाणे आकाशात मेघाची फळी येण्यास वर्षा ऋतू आधारभूत आहे, अथवा स्वप्नाला कारण जशी झोप आहे, त्याचप्रमाणे हे श्रेष्ठ पुरुषा, या सर्व ही भूत समुदायाची मालकीन प्रकृती आहे. स्थावरांना अथवा जंगमांना, मोठ्यांना अथवा लहानांना हे राहू दे, सर्व भूत समुदायास प्रकृतीत मूळ आहे. म्हणून भूते उत्पन्न करावीत अथवा उत्पन्न केलेली भूते रक्षण करावीत, या सर्व गोष्टी करण्याचा संबंध आमच्याकडे मुळीच येत नाही. पाण्यामध्ये चांदण्याच्या वेली पसरलेल्या दिसतात, त्या वेली वाढवण्याचे काम जसे चंद्राने केले नाही, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीचे स्थिती वगैरे कर्म माझ्यापासून दूर राहिलेले आहे. आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असता त्यास मिठाचा घाट थोपून धरू शकत नाही, कारण मिठाचा अंत समुद्राच्या पाण्यात होतो. त्याप्रमाणे सर्व कर्माची समाप्ती जर माझ्या स्वरूपी होते तर ती कर्मे मला काय बाधणार. धुराच्या कणाचे छत जर जोराने वाहणाऱ्या वाऱ्यास थांबविल, अथवा प्रतिबिंबात सूर्यप्रतिबिंब जर अंधारात प्रवेश करील, हे राहू दे, पावसाच्या धारा पर्वताच्या पोटातील पदार्थांना खुपत नाहीत, त्याप्रमाणे प्रकृतीची कर्म मात्र मला बाधू शकत नाहीत. एरवी या प्रकृतीच्या विकारामध्ये जगामध्ये मीच एक आहे हे लक्षात ठेव. परंतु एखाद्या उदास पुरुषाप्रमाणे मी स्वतः काहीच करीत नाही, अथवा दुसऱ्याकडून काही करवितही नाही. घरात ठेवलेला दिवा कोणाला तू अमुक एक काम कर असा नियम घालून देत नाही, अथवा कोणी काही काम करीत असेल तर त्याचे निवारण करीत नाही. आणि घरामध्ये कोण काय काम करीत आहे हे तो सुद्धा तो दिवा जाणत नाही. ज्याप्रमाणे तो दिवा घरात साक्षीभूत तटस्थ असतो आणि घरातील सर्व व्यापाराच्या प्रवृत्तीला कारण असतो, त्याप्रमाणे सर्व भूतामध्ये मी असून त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मामध्ये मी उदासीन आहे. हा एकच विचार पुन्हा पुन्हा अनेक युक्तिप्रयुक्ताने काय सांगू अर्जुना. येथे आणखीन एवढे समज म्हणजे झाले ते हे की लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्त मात्र आहे, त्याप्रमाणे अर्जुना जगाच्या उत्पत्तीला मी हेतू आहे असे समज. कारण की मी प्रकृतीचा अंगीकार केला म्हणजे तिच्यापासून चराचराची उत्पत्ती होते, म्हणून मी या चराचराच्या उत्पत्तीला हेतू आहे असे युक्तीला जुळते. आता या विचाराच्या प्रकाशाने तू माझ्या स्वरूपाला योगेश ऐश्वर्य योगाला चांगले न्याहाळून पहा. ते असे की माझ्या ठिकाणी सर्व प्राणी आहेत पण मी प्राण्यामध्ये नाही, अथवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत आणि मी भूतामध्ये मी नाही. हे सर्व वर्म तू कधीही विसरू नकोस. ही आमची सर्वस्वी लपवून ठेवलेली गोष्ट आहे, परंतु तुला उघड करून सांगितले आहे. आता इंद्रियाची द्वारे बंद करून सर्व इंद्रियवृत्ती अंतर्मुख करून तू या गुह्य विचाराचा अंतःकरणात अनुभव घे. अर्जुना, हे वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाही तोपर्यंत ज्याप्रमाणे कोंड्यात दाणा शोधला असता सापडणार नाही, त्याप्रमाणे माझी खरी स्वरूप स्थिती मुळीच अनुभवास येणार नाही. एरवी तर्काच्या बळाने माझी स्वरूप स्थिती खरोखर कळण्यासारखी वाटते, पण ते खरे कळणे नाही. ते कसे तर पुढील उदाहरणाने सांगतात. परंतु मृगजळाच्या ओलाव्याने जमीन भिजते काय? जेव्हा जाळे पाण्यात पसरले तेव्हा त्यात चंद्रबिंब सापडल्यासारखे दिसते, परंतु ते जाळे पाण्यातून काढून काठावर झाडले तेव्हा चंद्रबिंब कोठे असते सांग बरे. त्याप्रमाणे वक्तृत्वाच्या जोरावर कित्येक आपल्या प्रतिपादनाने स्वतःच्या अनुभवाचे डोळे उगीच झाकण्यास लावतात. आपण आपल्यालाच फसवितात. मग खऱ्या बोधाची वेळ, बोधाच्या परीक्षेची आली म्हणजे बोध असतही नाही व होतही नाही. फार काय सांगावे. जर तुम्ही या संसाराला भीत असाल आणि माझ्या स्वरूपा प्राप्तीविषयी जर तुम्हाला खरी इच्छा असेल तर आम्ही हे सांगितलेले विचार तुम्ही ध्यानात ठेवा. नाहीतर ज्याप्रमाणे काविळीने व्यापलेली दृष्टी चांदण्याला पिवळे समजते, त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पाहाल. अथवा तापाने दूषित असलेल्या तोंडाला दूध कडू विष म्हणते, त्याप्रमाणे मनुष्य नसलेल्या मला मनुष्य कसे मानाल. म्हणून अर्जुना, पुन्हा तुला एक वर बजावतो की तू कदाचित या सांगितलेल्या स्वरूप ज्ञानाच्या अभिप्रायाला विसरशील तर विसरू नकोस. कारण या स्थूल दृष्टीने मला पाहू म्हटले तर ते पाहणे व्यर्थ होईल. ज्याप्रमाणे स्वप्नातील सेवक अमृताने अमर होता येत नाही, ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृताच्या सेवनाने अमर होता येत नाही, कारण ते पिऊनही न पिल्याप्रमाणे आहे,
त्याप्रमाणे मी देहधारी आहे अशी बुद्धी ठेवून जे माझ्याकडे पाहतात त्यांचे हे पाहणे खरोखर न पाहण्यात जमा आहे असे समज. एरवी मी स्थूल आहे अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे जे मूर्ख लोक ते आपल्या समजुतीप्रमाणे खरोखरी पूर्णपणे जाणतात, परंतु त्यांचे ते जाणणेच माझ्या स्वरूपाच्या खऱ्या ज्ञानाच्या आड येते. ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्राच्या प्रतिबिंबाला पाहून ती रत्ने आहेत असे समजून त्याविषयी लोभ धरून पाण्यात शिरून ती खाण्याच्या आशेने पाण्यातील खडकावर चोच आपटून जसा एखाद्या हंसाने आपला घात करून घ्यावा. अर्जुन सांग, ही गंगा आहे अशा समजुतीने मृगजळाजवळ येऊन पोहोचलो तर त्याचे फळ काय? अथवा कल्पवृक्ष म्हणून बाबळीला आश्रय घेतला तर ती बाबळी इच्छिलेले फळ देईल काय? ह्या नीलमण्याचा 2 पदरी हार आहे, या बुद्धीने तो घेण्याकरता सापाला उचलून घेतण्यास तयार व्हावे. अथवा ही रत्ने आहेत अशा समजुतीने गारगोट्या घ्याव्यात, वेचाव्यात किंवा द्रव्याचा ठेवाच प्रकट झाला आहे असे समजून खैराचे निखारे आपल्या पदरात भरावेत. अथवा ही आपली पडछाया आहे असे न समजता सिंहाने विहिरीत उडी घ्यावी. त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असा आपल्या बुद्धीमध्ये कृतनिश्चय केला त्यांनी खरा चंद्र म्हणून पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब घेतल्यासारखे आहे. तसा परमात्मा देहधारी आहे असा त्याचा ठाम निश्चय व्यर्थ गेला. हे कसे झाले तर ज्याप्रमाणे कोणी एखाद्याने भाताची पेज पिऊन मग अमृताचा परिणाम पाहावा त्याप्रमाणे जसे नाशवंत जो स्थूल आकार तेच माझे खरे स्वरूप असा आपल्या मनामध्ये निश्चय करून ते जर मला अविनाशाला पाहून जातील तर त्यांना मी कसा दिसेन? अर्जुना, पूर्वेच्या मार्गाला निघून कोणाला पश्चिमेच्या समुद्र किनाऱ्याला पोहोचता येईल काय? अथवा अर्जुना, कोंडा कांडून ज्याप्रमाणे दाणे प्राप्त होतील काय? त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर हेच मी आहे असे मला समजले असता माझे केवळ खरे स्वरूप जाणले जाईल काय? फेस प्याल्याने पाणी प्याल्यासारखे होईल काय? म्हणून मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी परमात्मा आहे असे मानून मग या देहाची जी जन्मादी कर्मे ती माझ्यावर लादतात. यामुळे नाव नसलेल्या मला ते नाव देतात. वस्तुतः मी क्रियाशून्य असून मी क्रिया करतो असे म्हणतात व देहादी कर्म मर्यादेने रहित असलेल्या मला जन्म मरणाधिक जे देहधर्म त्याचा संबंध लावतात. जो मी निराकार आहे ते मला आकार आहे असे म्हणतात. देहरहित जो मी त्या मला पूजेचे उपचार अर्पण करतात. शास्त्र मर्यादाचे बंधन नसलेल्या मला आचाराधिक व्यवहार लावतात. जातीच्या पलीकडे असणाऱ्या मला एका विशिष्ट जातीचं समजतात. निर्गुणाला सगुण समजतात. पाय नसताना माझ्या ठिकाणी पायाची कल्पना करतात. त्याप्रमाणे हाताच्या कल्पनेस माझ्या ठिकाणी जागा नसूनही हात या अवयवाची कल्पना करतात. मोजता न येण्या इतके माझे स्वरूप अमर्याद आहे, परंतु मलाही मर्यादा घालतात. मी खरोखर सर्व ठिकाणी असूनही मला एखाद्या ठिकाणीच कल्पतात. ज्याप्रमाणे आपल्या अंथरुणावर निजलेला मनुष्य स्वप्नात अरण्य पाहतो त्याप्रमाणे कान वगैरेचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना कानाची कल्पना करतात. डोळ्याचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना डोळे कल्पतात व कोणत्याही नात्याचा संबंध नसताना नातेवाईकाची कल्पना करतात. मी काळा गोरा वगैरे नसतानाही तसल्या रूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करतात. मी जो अदृश्य त्या मला दृश्य असे समजतात. मी जो इच्छारहित त्या मला इच्छा आहेत असे मानतात. मी जो स्वतः सिद्ध तृप्त त्या मला तृप्ती कल्पितात. मी वस्त्रात गुंडाळता येण्यासारखा नसून मला वस्त्रे नेसवितात. श्रृंगाराच्या पलीकडे असताना माझ्याकरता दागिन्याची योजना करतात. सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असून मलाही उत्पन्न करण्याची कल्पना ते करतात. नित्य असणारा जो मी त्या मला मूर्ती वगैरेच्या द्वारे घडवितात. मी जो नित्य सिद्ध त्या माझ्या प्राणप्रतिष्ठा करतात. अर्जुना, सर्वांच्या आत्मतत्वाने अखंड दंडायमान असणारा जो मी मला आव्हान करतात आणि माझे विसर्जन करतात. मी जो सर्वदा स्वतः सिद्ध आणि एकरूप आहे त्या मला बाल्य तरुण वृद्ध याचा संबंध आहे असे समजतात. माझी अद्वैत स्थिती असताना माझ्या मागे द्वैत लावतात व मी कर्मरहित असून कर्मे करतो असे मानतात. आणि जो मी अभोगता तो मी भोग भोगतो असे मानतात. माझे कुळरहिताचे कुळ वर्णन करतात. मी जो नित्य त्या माझ्या मरणाने दुखी होतात. व अर्जुना, मी जो सर्वांच्या अंतर्यामी असणारा त्या मला शत्रुमित्र आहेत असे मानतात. सुखी आनंदात रमान असणारा मी त्या मला अनेक सुखाची इच्छा आहे असे मानतात. मी सगळीकडे सारखा व्यापलेला असून मी एका ठिकाणी आहे दुसऱ्या ठिकाणी नाही असे मानतात.
मी स्थावर जंगमाचा एकच असा आत्मा असताना मी एकाचा कैवार घेतो असे मानतात आणि रागावून एकाला मारतो हेही जगात प्रसिद्ध करतात. फार काय सांगावे. असे हे मनुष्याचे सामान्य धर्म, तेच माझ्या सर्व ठिकाणी आहेत असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असते. जेव्हा एखादी मूर्ती आपल्या पुढे पाहतात त्यावेळेला त्या मूर्ती एवढाच देव आहे अशा समजुतीने भक्ती करतात आणि मग तीच मूर्ती भंगली म्हणजे आता देव नाहीसा झाला असे समजून पूजा करण्याचे थांबवितात. अशा या प्रकाराने आकारावरून इतर देहधाऱ्यासारखाच मी एक मनुष्य आहे असे समजतात. म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते. म्हणून त्यांचे जन्माला येणेच फुकट आहे. ज्याप्रमाणे पावसाळ्या वाचून आलेले ढग किंवा मृगजळात दिसणारा लाटा ह्या गोष्टी दुरूनच दिसण्यात बऱ्या वाटतात, अथवा मातीचे घोडेस्वार किंवा गारुडी विद्येने केलेले दागिने किंवा आकाशात ढगाच्या आकृतीमुळे दिसणाऱ्या गावाचे गावकूस ही ज्याप्रमाणे दिसतात मात्र पण वास्तविक मिथ्या असतात. सरळ वाढलेल्या काड्या निवडुंगाला वर फळे नसते व आत गाभाही नसतो, पोकळ असतो, किंवा शेळीचे गलोल व्यर्थ असतात, त्याप्रमाणे त्या अविचारी लोकांचे जीवित व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे साबरीला आलेले फळ देवघेवीच्या उपायाचे नसते त्याप्रमाणे त्याचे कर्म व्यर्थ असते. म्हणून त्यांच्या हातून घडलेल्या कर्माला धिक्कार असो. मग ते अज्ञानी जे काही शिकलेले असतात ते त्यास माकडाने नारळ तोडल्यासारखे अथवा आंधळ्याच्या हातात मोती पडल्यासारखे निरुपयोगी. फार काय सांगावे. त्यांची जेवढी म्हणून शस्त्रे आहेत तेवढी जशी का लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे अथवा अशुद्ध मनुष्यास सांगितलेले बीज मंत्र निरर्थक असते, त्याप्रमाणे अर्जुना त्यांचे संपूर्ण ज्ञान व जे काही त्यांनी आचरण केले असेल ते सर्व व्यर्थ जाते. कारण की त्यांचे चित्त स्थिर नसते. सद्बुद्धीला गिळून टाकणारी व विचाराचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारी व अज्ञान रूपी रात्रीत संचार करणारी जी तमोगुण रूपी राक्षसी त्या आसुरी प्रकृतीच्या अधीन झाले, म्हणून ते चिंतारूपी गालाच्या द्वारे आणखीन त्या तामसी राक्षसीच्या मुखात पडले गेले. जिच्या मुखात आशेच्या लाळेमध्ये हिंसारूपी जीभ लोळते त्याप्रमाणे जी राक्षसी संतोष रूपी सगळ नेहमी चगळीत असते, म्हणजे जी संतोष नेहमी नाहीसा करते, जी राक्षसी अनर्थाच्या कानापर्यंत ओठांचे काठ चाटीत बाहेर निघते व जी राक्षसी नेहमीच प्रमादरूपी पर्वताची माजलेली भयप्रद आहे, जिच्या तोंडामध्ये द्वेषरूपी दाढा ज्ञानाच्या खसखसा चुरडा करीत आहेत व जी अगस्त ऋषीस आवरण असलेल्या कुंभाप्रमाणे स्थूल बुद्धीच्या मूर्खांना आवरण करणारी आहे, अशा असुरी प्रकृतीच्या तोंडात जे भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे पडते ते भ्रांतीच्या कुळात बुडून गेले. याप्रमाणे जे तमोगुणाच्या खळ्यात पडले ते विचाराच्या हाताला लागत नाहीत. हे असो ते अशा ठिकाणाला गेले की तेथे त्यांचा पत्ताच लागत नाही. म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे. मूर्ख लोकांची कथा कशाला, तिच्या विस्ताराने वाचलेला व्यर्थ शीन मात्र होणार आहे. श्रीकृष्ण याप्रमाणे म्हणाले. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, होय महाराज, ज्या साधूच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळते ती साधू कथा ऐका. ज्यांच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रात मी क्षेत्र संन्यासी होऊन राहिलो व जे पुरुष निजले असता वैरागी त्यांची उपासना करते, ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासनेत धर्मराज्य करते व ज्यांचे तृप्त मन विचारास जीवन आहे, ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केलेले आहे व जे पुरुष पूर्णता जेवून तृप्त झालेले आहेत आणि जे पुरुष शांतीरूपी वेलीला फुटलेले कोवळे पाने आहेत, जे पुरुष परिणामाला पूर्ण फुटलेले अंकुर आहेत, जे सात्विक धैर्यरूपी मांडवाचे खांब आहेत, जे पुरुष ब्रह्मानंद रूपी समुद्रात तडून बुडून भरलेले घट आहेत, ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षाला पलीकडे हो असे म्हणतात, ज्यांच्या सहज कर्मचरणामध्ये नीती जगलेली दिसते, ज्यांनी सर्व इंद्रियाच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केलेले आहेत, ज्यांचे चित्त मी जो सर्वव्यापक त्या मला आच्छादणारी खोल झाले आहेत, असे जे व्यापक अनुभवाचे पुरुष आहेत ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत. ते महात्मे हे सर्व माझे स्वरूप आहेत असे जाणून मग वाढत्या प्रमाणे मला भसतात. पण त्यांची भक्ती अशी एकविध असते की आपल्या मनाच्या संकल्पनेने देव एक उपास्य व मी एक उपासक निराळा आहे असा दुसरेपणा त्यांच्या मनाला शिवत नाही. अर्जुना, याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात, पण त्यांचा सेवा करण्याचा प्रकार आश्चर्यकारक आहे. तो सांगतो तो ऐक. तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने
प्रायश्चित्ताचा धंदा नष्ट करून टाकला, कारण की त्यांनी पापाचे नावच नाहीसे केले. यमदमाना निस्तेजता आणली. तीर्थांना पाप नाहीसे करणारे असे जे श्रेष्ठ पद मिळाले आहे त्या श्रेष्ठ पदावरून उठविले. पापे करून लोक यमलोकात जात होते, पण ती पापे कीर्तनाने नाहीसे झाल्यामुळे पापी लोक यमलोकात जात नाहीसे झाले. यम हे साधन म्हणू लागले की आता निग्रह कोणाचा करावा, कारण ज्याचा निग्रह करायचा ते मन कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले. दम हे साधन म्हणू लागले. कोणत्या इंद्रियाचे दमन करावे, कारण कीर्तनाचे सर्व इंद्रिय आत्मस्वरूपात तल्लीन झाले. तीर्थे म्हणायस लागली की पापच जर औषधाला राहिले नाही तर आम्ही खावे काय. याप्रमाणे माझ्या नामघोषाने ते विश्वाचे दुःख नाहीसे करतात व सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंदून भरतात. ते महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व स्वर्गातील प्राकृत अमृतशिवाय हे जगवितात व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्यांना दाखवितात. परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा योग्यता भेद ते मानित धरीत नाहीत. लहान मोठा अशी निवड करीत नाहीत. जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात. पूर्वी असे होते की कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे, ते यांनी सर्व वैकुंठच केले. याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले. तेजाने ते महात्मे सूर्यासारखे लखलखीत आहेत असे म्हणावे, परंतु सूर्याचा अस्त होतो हा सूर्यास्त दोष आहे व महात्म्याच्या ज्ञानोदयाचा कधीच अस्त होत नाही. त्यास चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखाद्या वेळेस फक्त पौर्णिमेसच पूर्ण असतो आणि महात्मे स्वरूप स्थितीने नेहमीच पूर्ण असतात. मेघवृष्टी करण्यात उदार असतो, पण तो ओसरतो, म्हणून तो मेघ या बोधाची सदैव वृष्टी करणाऱ्या महात्म्यास उपमा देण्यास पुरेसा नाही. हे महात्मे निसंशयपणे कृपाळू असे सिंह आहेत. जे माझे नाम एक वेळ मुखात यायास हजारो जन्म सेवा करावी लागते, ते माझे नाम ज्यांच्या वाचेपुढे नेहमी मोठ्या प्रेमाने नाचत असते, तो मी एक वेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही असत नाही. याशिवाय मी एक वेळ योगाची हृदय देखील उल्लंघन करून जातो. परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्याच पाशी अर्जुना मला शोधावा, मी तिथे सापडतोच. ते महात्मे माझे गुण गाण्यात असे तृप्त झाले आहेत की त्यायोगे त्यास आपण कोठे आहोत व आपला किती काळ भजनात गेला याची खबरपात नसते. ते कीर्तनाच्या सुखाने आपल्याच ठिकाणी आपले स्वरूप होऊन राहिलेले आहेत. ते महात्मे कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचेच केवळ कंथन करतात आणि मधून मधून स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात. आता हे फार वर्णन करणे राहू दे अर्जुना, ऐक. याप्रमाणे माझे कित्येक भक्त माझी कथा करीत चराचरामध्ये संचार करीत असतात. अर्जुना, मग कित्येक जे आहेत त्यांनी सहजच मोठ्या तत्परतेने 5 प्राण व मन हे वाटाडे बरोबर घेऊन बाहेरच्या बाजूला यम नियमाचे काटेरी कुपन लावले आणि त्या कुपनाच्या आत मूळबंधाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायाम रूपी चालू असलेला तोफा ठेवल्या. तेथे कुंडलिनीच्या प्रकाशाने व मन आणि वायू प्राणवायू याच्या मदतीने 17वी जी जीवन कला हेच कोणी एक तळे ते त्यांनी बळकावले. त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला तो असा की त्यामुळे विकाराची भाषा संपली व त्याने इंद्रियांना हृदयाच्या आत बांधून आणले. तो इतक्या धारणारूपी घोड्यांनी गर्दी केली व त्याच्या बळाने योगी साधकाने पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केले व नंतर त्यांनी संकल्पाचे चतुरंग सैन्य मन, बुद्धी, चित्त, अहंकार ठार केले. त्यानंतर जय झाला रे झाला म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली व स्वरूप ऐक्याचे एक छत्र एक सत्ता चमकत असलेले दिसले. नंतर समाधी रूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभवी रूपी संपूर्ण राज्य सुख त्याचा समरसतेने त्यास राज्याभिषेक झाला. पहा अर्जुना, याप्रमाणे हे माझे अष्टांग योग द्वारा होणारे भजन फार कठीण आहे. आता कित्येक मला दुसऱ्या प्रकाराने नामरूप भक्तीने भसतात तो प्रकार सांगतो, ऐक. तर वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत एकच सूत असते, त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात माझ्यापासून दुसऱ्यास ते ओळखत नाहीत. ब्रह्मदेवापासून आरंभ करून ते अखेर चिलटापर्यंत मध्ये जे काही आहे ते सर्व माझे स्वरूप आहे हे जाणून मग मोठा लहान याचा विचार न करता
किंवा सजीव निर्जीव हा भेद न करता जो पदार्थ दृष्टीपुढे येईल त्यास मीच परमात्मा समजून ते सरळ लोटांगण घालतात. त्यास आपल्या श्रेष्ठपणाची आठवण नसते व समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे काही न जाणता वस्तुमात्राला उद्देशून सरसगट नमस्कार करणेच त्यांना आवडते. उंचावरून पडलेले पाणी जसे सखेल जागीकडे आपोआप जाऊ लागते त्याप्रमाणे समोर दिसलेल्या प्राणीमात्रास नमस्कार करण्याचाच त्याचा स्वभाव असतो. अथवा पहा की फळभाराने लगडलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रापुढे ते नम्रपणे लवतात. ते नेहमी निरभिमान होऊन राहिलेले असतात व नम्रपणा हीच त्यांची संपत्ती असते. ती संपत्ती ते जय जय मंत्राने माझ्याच ठिकाणी अर्पण करतात. नमस्कार करीत असताना मान व अभिमान हे नाहीसे झाले म्हणून ते सहजगत्या मद्रूप झाले. याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून ते माझी निरंतर उपासना करतात. अर्जुना, तुला ही श्रेष्ठ प्रतीची भक्ती सांगितली. आता ज्ञानरूप यज्ञाने जे माझी आराधना करतात त्या भक्तांचा प्रकार ऐक. परंतु ही भजन करण्याची रीत अर्जुना तुला माहीत आहेच, कारण आम्ही या गोष्टी मागे अध्याय 14 श्लोक 33-42 तुला सांगितले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी जाणत आहे व देवाच्या प्रसादाचे कार्य आहे म्हणून अमृताचे भोजन मिळाल्यावर पुरे आता नको असे म्हणवेल काय. अर्जुनाच्या वरील बोलण्यावरून तो हे जाणण्याविषयी उत्सुक आहे असे पाहून लागलीच अंतःकरणात संतोष झाल्यामुळे श्रीकृष्ण डोलायच लागले. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, फार चांगले केलेस. नाहीतर मागे एक वार सांगितले असल्यामुळे हा मुळीच बोलण्याचा प्रसंग नव्हता, परंतु तुझी कळकळ मला बोलायला भाग पडत आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, असे काय म्हणता? चकोर पक्षी असला तर चंद्रच उगवतो, एरवी उगवत नाही काय? महाराज, जगाला शांत करावे हा चंद्राच्या ठिकाणचा स्वभाव आहे. आता जे चकोर आहेत ते केवळ आपलीच शांतता व्हावी या इच्छेने चंद्राकडे चोंच करतात. त्याप्रमाणे आमची विनंती ती किती थोडी आहे, पण देवा आपण कृपा सिंधू आहात. महाराज, मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाच्या पिढा घालितो. वास्तविक पाहिलं तर त्या पावसाच्या वृष्टीच्या मानाने चातकाची तहान ती केवढीशी, परंतु एक चूळभर पाण्याची इच्छा असली तरी ज्याप्रमाणे गंगेलाच जावे लागते त्याप्रमाणे आमची ऐकण्याविषयी इच्छा फार असो अथवा थोडी असो तरी ते देवानेच सांगितले पाहिजे. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, देवा सुदे, तुझी अवस्था पाहून जो काही आम्हाला आनंद झाला आहे त्याच्यावर आता स्तुती सहन होईल असे राहिलेले नाही. तू उत्तम तऱ्हेने ऐकत आहेस, तेच आमच्या बोलण्याला बोलावून आणण्याचे काम आहे. याप्रमाणे अर्जुनास शाबासकी देऊन श्रीकृष्णाने बोलण्यास प्रारंभ केला. तर ज्ञान यज्ञ तो असा आहे. त्या ज्ञान यज्ञामध्ये मूळ संकल्प हा पशु बांधावायचा खांब आहे. पंचमहाभूते हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे. नंतर पंचमहाभूताचे जे शब्द स्पर्श आदी विशेष गुण अथवा इंद्रिये व प्राण हीच यज्ञाची साहित्य सामुग्री असून अज्ञान हे तूप आहे. तेथे मन व बुद्धी या कुंडात प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नी असून, हे मित्र अर्जुना, सुख दुःखादी द्वंद्वाविषयी ही चित्ताची ममता, चित्ताची समता ती विधी त्या यज्ञातील शुद्ध केलेल्या यज्ञाचा ओटा होय असे समज. आत्मा अनात्मा विचार करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांती ही सुखस्रुवा नावाची यज्ञपात्रे आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे. तो यज्ञ करणारा जीव स्वरूप अनुभव पत्राने ब्रह्मविचार रूप महामंत्राने व ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. त्यावेळेस अज्ञानरूपी तूप सरून जाते आणि यज्ञ करणारा व यज्ञ करणे ही थांबते. तेव्हा यज्ञ करणारा जीव अवभवृत्त स्नानाने जेव्हा आत्मैक्यरूपी पाण्याचे स्नान करतो तेव्हा तो यज्ञ करणारा पंचमहाभूते शब्दादी विषय व इंद्रिये ही काही वेगळेपणाने समजत नाही, कारण आत्मबुद्धीमुळे तो ही सर्व एकच आहे असे जाणतो. अर्जुना, जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की झोपेला वश होऊन स्वप्नातील ही चित्रविचित्र सेना मीच झालो होतो ना, जागे झाल्यावर तो म्हणतो की स्वप्नात पाहिलेली होती ती सेना आता खरोखरची सेना नाही तर स्वप्नामध्ये सैन्य वगैरे सर्व मी एकटाच होतो, अशा एकत्वाने संपूर्ण विश्व त्यांचे अनुभवास येते. अशा अनुभवावर आल्यावर मग मी जीव आहे ही त्याची कल्पना नाहीशी होते. ब्रह्मदेवापासून तो मुंगीपर्यंत सर्व ब्रह्मरूपच आहे अशा ज्ञानाने तो परिपूर्ण होतो. याप्रमाणे ज्ञान यज्ञद्वारा ते या ऐक्यभावनेने माझे भजन करतात. अथवा अनादिकालापासून ते अनेकत्व असेच आहे, कारण जगातील पदार्थ एकसारखे एक नाहीत.
व त्याची नामरूपे सुद्धा भिन्न भिन्न आहेत. म्हणून जरी विश्वात त्याच्या दृष्टीस भिन्न भिन्न पदार्थ पडले तरी त्या योगाने त्यांचे ज्ञान भेद पावत नाहीत. ज्याप्रमाणे अवयव निरनिराळे आहेत खरे, परंतु ते सर्व एकच देहात आहेत. अथवा जशा लहान मोठ्या फांद्या आहेत खऱ्या, परंतु त्या एकाच झाडाच्या असतात. व ज्याप्रमाणे किरणे अनेक आहेत खरे, परंतु एका सूर्याचीच असतात, त्याप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ती, त्यांची भिन्न भिन्न नावे, त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव, याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यात अभिन्न जो मी त्या मला ते जाणतात. अर्जुना, अशा इंद्रियांना गोचर होणाऱ्या भेद प्रतीद्वारा ते चांगला अभेद ज्ञान यज्ञ करतात. कारण की ते पुरुष स्वरूप ज्ञानी असल्या कारणाने विश्वातील भिन्न भिन्न पदार्थाच्या भिन्न भिन्न ज्ञानाने भेदल्या पावत नाहीत, तर त्या भिन्न भिन्न ज्ञानातून अनन्य दृष्टीने परमात्म्याला ते पाहतात. अथवा जेव्हा ज्या ठिकाणी जे जे काही पाहतात ते माझ्या स्वरूपापासून दुसरे काही नाही, असाच त्याचा बोध असतो. असे पहा की बुडबुडा जेथे जाईल तेथे त्याला एक पाणी मात्रच आहे. मग राहिला तरी पाण्यातच, अथवा नाहीसा झाला तरी पाण्यातच. अथवा वाऱ्याने पृथ्वीचे कण जर उचलले तर ते पृथ्वीपासून वेगळे झाले नाहीत, आणि ते वर गेलेले कण जरी पुन्हा खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात. त्याप्रमाणे वाटेल तेथे, वाटेल त्या भावनेने, वाटेल ते न व्हावे अथवा व्हावे, पण ते मी परमात्मा आहे असे सर्व त्यास अनुभवाने होऊन राहिलेले असते. बा अर्जुना, जेवढी ही माझी व्याप्ती आहे तेवढाच त्याचाही अनुभव असतो. त्याप्रमाणे ते अनुभवाच्या अंगाने मद्रूप होऊन अनेक आकाराने वावरत असतात. अरे अर्जुना, जसे हे सूर्यबिंब वाटेल त्याच्या सन्मुख असते, त्याप्रमाणे ते पुरुष नेहमी त्या विश्वाच्या समोर असतात. अर्जुना, त्याच्या ज्ञानाला पुढली बाजू व मागली बाजू असे नाही. ज्याप्रमाणे वायू हा आकाशाचा सर्व पोकळीभर असतो, त्याप्रमाणे जेवढा संपूर्ण मी आहे तेच वजन त्याच्या स्वभावात असते, म्हणजे तेवढा संपूर्ण त्याचा अनुभव असतो. असे असल्यामुळे अर्जुना, त्यांनी कृतीने जरी भजन केले नाही तरी त्याच्याकडून ते सहजच होत असते. सहज विचार करून पाहिले तर जगातील सर्व पदार्थ मीच आहे, मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाही असे म्हणावे. असे असूनही ज्यांनी अशा प्रकाराची समजूत झाली नाही, त्यांची तशी समजूत न झाल्यामुळे त्यांना ते भजन घडत नाही. परंतु ते असू दे, अशा या योग्य ज्ञान यज्ञाने यजन करणारे माझे जे उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले, हे सर्वांच्या सर्वद्वारे सदोदित माझ्या एकट्याच्या ठिकाणी सहजच अर्पित होत आहेत. म्हणजे सर्व प्राणी जे काही करतात ते सर्व मला एकट्यालाच अर्पण होते, कारण त्या सर्वांच्या रूपाने मीच एक आहे. पण मूर्खांनी हे न जाणल्यामुळे ते सहजच अर्पण करणारे, कर्म करणारे मला प्राप्त होत नाही. त्याच ज्ञानाचा जर उदय होईल तर मुळात वेद मीच आहे, आणि तो वेद जी जी कर्मे करायला सांगतो त्या कर्माचे विधानरूप कृतू यज्ञ कर्म देखील मीच आहे असे लक्षात येईल. मग वेदामध्ये करावयास सांगितलेल्या त्या कृतरूप कर्मापासून जी अंगे व उपांगे यासहित सर्व चांगली क्रिया होते. अर्जुना, तो क्रियारूप यज्ञही मीच आहे. स्वाहा देवांना द्यायचे आहुतीचे अन्न, व स्वधा इतरांना द्यायचे आहुतीचे अन्न. यज्ञाच्या कामी उपयोगात येणारे सोमाधिक अनेक वनस्पतीही मी आहे. यज्ञात हवन करण्याचे तूप व समिधाही मीच आहे. यज्ञात उच्चारायचे मंत्र, यज्ञाकरता तयार केलेले द्रव्य ही देखील मीच आहे. यज्ञ कर्म करण्याकरता नेमलेला ब्राह्मण मी आहे, व ज्यात हवन करतात तो अग्नी तर माझे स्वरूप आहे, आणि हवन करण्याचे जे द्रव्य ते देखील मीच आहे. अरे अर्जुना, ज्याच्या अंगसंगाने या अष्टांग प्रकृतीपासून जगाचा जन्म प्राप्त होतो तो जगाचा पिता मी आहे. ज्याप्रमाणे अर्धनारी नटवेश्वराच्या स्वरूपात जो पुरुष तोच स्त्री असतो, त्याप्रमाणे चराचराच्या उत्पत्तीत माताही मीच होतो, आणि उत्पन्न झालेलं जग जे ते राहते, ज्या योगाने जगाचे आयुष्य वाढत आहे ते स्थान माझ्या वाचून खरोखर दुसरं नाही. प्रकृती व पुरुष ही दोन्ही ज्याच्या मन ह्या उपाधीने रहित असलेल्या मूळ संकल्पात उत्पन्न झाली, तो त्रैलोक्यात विश्वाचा आजा मी आहे. आणि अर्जुना, सर्व ज्ञानरूपी वाटा ज्या गावाला येऊन मिळतात व वेदाच्या चव्हाट्यावर ज्याला वेद जाणण्याची मुख्य गोष्ट म्हणतात, आणि ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या मतामधील भेद नाहीसा होतो, व जेथे शास्त्राची एकमेकात असलेली अनोळख दूर होते, सर्व शास्त्रे एकाच परमात्म्याचे प्रतिपादन करतात, असा अस्त्रांचा एकमेकाशी परिचय होतो, व चुकलेल्या ज्ञानाची
ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी एकमेकाशी भेट होते व ज्या परमात्म स्वरूपाला पवित्र म्हणतात ते मी आहे. ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला जो अंकुर व घोष ध्वनी पश्यंती ना व घोष म्हणजे परा, ध्वनी पश्यंती नाद मध्यमा, आकार वैखरी यांचे मंदिर असा जो ओमकार तो मी आहे. ज्या ओमकाराच्या पोटात अ उ म अशी अक्षरे होती व ती उपजताक्षणीच तिन्ही वेदांना घेऊन प्रगट झाली. म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. हे स्थावर जंगमात्मक सर्व जग महाप्रलयकाळी ज्या मायेच्या पोटात साठते ती माया श्रम पावली असता ज्या ठिकाणी विश्रांती घेते ती परम गती मीच आहे. आणि ज्याच्या योगाने प्रकृती जगते, ज्याने तिच्या प्रकृतीचा अंगीकार केला असता ती जगाला प्रसवते. आणि जो ह्या प्रकृतीशी तादम्य करून गुणाचा सत्व रज तम याचा भोग घेतो, अरे अर्जुना, तो विश्वलक्ष्मीचा नवरा मीच आहे. या सर्व त्रिलोकाचा धनी मी आहे. आकाशाने सर्व ठिकाणी राहावे, वाराने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये, अग्नीने जळण्याचे काम करावे, पाण्याचे वर्षावाचे काम करावे, डोंगराने आपले आसन सोडू नये, समुद्राने आपली मर्यादा उल्लंघन करू नये, पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार व्हावा, हे सर्व माझ्या आज्ञेने चाललेले आहे. मी बोलवल्याने वेद बोलतो, मी चालवल्यास लावले तर सूर्य चालतो, मी हलवल्याने जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो. मी नियम घालून दिल्याप्रमाणेच मृत्यू हा प्राण्यांचा ग्रास करतो. व अर्जुना, ही सर्व ज्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारी आहेत असा जो सर्व शक्तिमान या जगाचा मालक मी आहे. आणि आकाशासारखा सर्वात मिसळून उदासीन असणारा तो देखील मीच आहे. या नाम रूपाने जो सर्व व्यापून राहिलेला आहे अर्जुना, नाम रूप यांना जो आपण स्वतःच आधार आहे. पाण्याच्या जशा लाटा होतात आणि लाटात जसे पाणी असते याप्रमाणे सर्व जगाची रचना केली जाते. ते जगाचे राहण्याचे ठिकाण मीच आहे. जो मला एक निष्ठपणाने शरण येतो त्यांचे जन्म मरण मी दूर करतो. एवढ्या करता शरण आलेल्यांना शरण येण्यास योग्य असा मीच एक आहे. मी एक असून अनेक स्वरूपे धारण करून प्राण्याच्या वेगवेगळ्या स्वभाव धर्माप्रमाणे जिवंत असलेले जे जग त्याच्या प्राण्याच्या रूपाने वागतो. ज्याप्रमाणे सूर्य हा डबके हा समुद्र असा भेद न पाहता वाटेल तेथे प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे हा ब्रह्मदेव व हा कीटक असा भेदभाव न करता, मोबदल्याची अपेक्षा न करता ब्रह्मादी सर्व भूतावर सारखा उपकार करणारा तो मीच आहे. अर्जुना, या त्रिलोक्याचे जीवन मीच आहे. सृष्टीच्या नाशाला व उत्पत्तीला जे कारण ते मी आहे. बीजापासून फांद्या उत्पन्न होतात, मग ते सर्व वृक्षतत्व ज्याप्रमाणे त्या बीजामध्ये लीन होते त्याप्रमाणे संकल्पाच्या योगाने सर्वांची उत्पत्ती होते आणि नंतर सर्व संकल्पातच नाहीसे होते. याप्रमाणे जगाचे मूळ बीज जो संकल्प, जो सूक्ष्म वासना रूप असतो, तो संकल्प कल्पाच्या अंती जेथे सूक्ष्म रूपाने राहतो ते स्थान मी आहे. ही नामरूपे जेव्हा नाहीशी होतात, वर्ण व व्यक्ती आटून जातात, जातीचे निरनिराळे प्रकार नाहीसे होतात आणि जेव्हा आकाशही नाहीसे होते, तात्पर्य जेव्हा ह्या सर्व जगतगार नाहीसा होतो, त्यावेळी वासनारूप संकल्पाचे संस्कार हे पुन्हा जगतगार रचण्याकरता तेथे अमर होऊन असतात. ते ठिकाण सुद्धा मी आहे. मी सूर्याच्या रूपाने प्रकाशतो, त्यावेळेला मी सर्व जग आटून जाते आणि मागावून मीच इंद्र बनून त्यावेळेला पाऊस पडतो, त्यावेळी पुन्हा आबादानी होते. अग्नी लाकडे खातो तेव्हा लाकडेच अग्नी बनतात, त्याप्रमाणे मरणारे व मारणारे हे दोन्ही माझे स्वरूप आहेत असे समज. याकरता मृत्यूने घेरलेले जे जे आहे ते देखील माझे रूप आहे आणि त्याचप्रमाणे न मारणारे जे अविनाश ते तर मीच आहे. आता फार बोलून जे सांगायचे ते सर्व एकदाच सांगतो, लक्षात ठेव. तर विनाशी आणि अविनाशी म्हणून जे पदार्थ आहेत ते मीच आहे असे समज. म्हणून अर्जुना, जेथे मी नाही असे कोणतेही ठिकाण नाही, परंतु या प्राण्याचे दुर्दैव असे आहे ते पहा. मी सर्वव्यापी असूनही ते मला कोठेही पाहत नाहीत. लाटा या जलरूप असून त्या जलाशिवाय वृक्षाधिकाप्रमाणे सुकून जाव्यात, तसे प्रकाशरूप जी सूर्यकिरणे त्यांना दिव्याशिवाय दिसू नये, त्याप्रमाणे सर्व प्राणी मद्रूप असून त्यास आपण
भगवद्रूप आहोत असे वाटत नाही. हे केवढे आश्चर्य आहे पहा. हे सर्व जग आत बाहेर माझ्याच रूपाचे कोंदण भरलेले आहे. जग हे केवळ माझेच ओतलेले आहे. परंतु प्राण्याचे कर्म त्यांच्यावर कसे ओढवले आहे की ते मीच देवच नाही असे म्हणतात. परंतु अमृताच्या आडात पडावे आणि आपण आपल्याला काठावर का काढावे. परंतु ते ज्याला अप्राप्त आहे अशाला असेच होते. त्याला काय करावे. अर्जुना, एक घासभर अन्नाकरता एक आंधळा रस्त्याने धावत असताना चिंतामणी रत्नाला ठेच लागून अडखळला. पण तो आंधळा होता म्हणून त्याने तो चिंतामणी लाथेने उडविला. त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते त्यावेळी जीवाची वरील आंधळ्यासारखी अवस्था होते. म्हणून जे काही ज्ञानाशिवाय करावे व ते केल्यासारखे होत नाही. आंधळ्याला जरी गरुडाचे पंख असले तरी त्याला ते कोणत्या उपयोगाला पडतील. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्मचरणाचे श्रम केले असतात ते व्यर्थ जातात. पहा, अरे अर्जुना, आश्रम धर्माच्या आचरणाने विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात ते सहज लीलेने यज्ञ करायला लागले असता तिन्ही वेद आपली मान डोलवितात व ज्याच्या पुढे ही यज्ञक्रिया आपल्या फलासह मूर्तिमंत होऊन उभे राहते. याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञकर्ते आहेत आणि जे आपण स्वतः यज्ञमूर्ती झाले आहेत त्यांनी यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापाचा लाभ पदरात पडून घेतला असे समज. कारण की त्यांनी ऋग्वेदादी तिन्ही वेदांना जाणून 100पर्यंत यज्ञ करून माझे आराधन करून मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात. कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळीला गाठी मारतो. आणि मग अर्जुना, तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागास निघतो त्याप्रमाणे 100 यज्ञ करून त्याने माझी आराधना केली आणि मग हे स्वर्गातील सुखाची इच्छा करू लागले. आता हे पुण्य आहे का. खरोखर हे पाप नव्हे काय. म्हणून माझी प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्यमार्ग आहे. ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश करणारा म्हणतात. एरवी नरकाच्या दुःखाकडे दृष्टी लावून स्वर्गाला सुख हे नाव आले आहे. वास्तविक पाहिले असता अर्जुना, निर्दोष असा जो त्रिकालवादित आनंद ते माझे स्वरूप आहे. अर्जुना, माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग व नरक या 2 प्रकारच्या आडवाटा आहेत. त्या चोराच्या आहेत. पुण्यरूप पापाने बाहेरून दिसायला पुण्य व आतून भरलेले पाप स्वर्गाला येता येते आणि आत बाहेर जे पाप अशा पाप रूपाने पापाने नरकाला जाता येते. मग माझी प्राप्ती ज्याने होते ते शुद्ध पुण्य होय. म्हणून अर्जुना, सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुरावला जातो त्या कृत्याला पुण्य असे म्हटले असता जीभ झडणार नाही का. परंतु या प्रसंगी आता हे राहू दे अर्जुना, ऐक. या प्रकारे ते यज्ञ करणारे माझी आराधना करतात पण स्वर्गातील दिव्य पदार्थाच्या भोगाची याचना करतात. मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे जे पाप रूप पुण्य आहे त्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गाला येतात. ज्या स्वर्गात न मरणे हेच सिंहासन आहे. ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे. अमरावती नगर ही राजधानी आहे. ज्या सुखात अनिमा लघिमा इत्यादी महासिद्धीचे भांडारे आहेत. अमृताची कोठारे आहेत व ज्या गावात कामधेनूचे कळप आहेत. ज्या स्वर्गात देव समुदाय चाकर होऊन सेवा करतात. जेथे जिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नाच्या जमिनी आहेत व तेथे करमणुकी करता कल्पवृक्षाचे बगीचे केलेले आहेत. जेथे गंधर्वाची गाणी हीच गाणी आहेत. जेथे रंभेसारख्या अप्सरा नाचणाऱ्या आहेत व विलास करण्याकरता ज्या स्त्रिया आहेत त्या सर्व मुख्य उर्वशी आहेत. जेथे शयागृहात मूर्तिमंत मदन सेवा चाकरी करतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र आपल्या अमृत किरणाने संडास मार्जन करतो व वाऱ्यासारखा चपळ जासूद जेथे म्हटलेले काम करायला तयार आहेत. देवगुरु बृहस्पती स्वतः ज्यामध्ये मुख्य आहेत असे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण तेथे आहेत. जेथे पंक्तीला देवमंडळीचे समुदाय आहेत. ज्या ठिकाणी घोडेस्वार लोकपालाच्या बरोबरीचे आहेत. जेथे उच्चश्वा नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालतो. हे फार वर्णन पूर्ण करणे पुरे. याप्रमाणे इंद्रियाच्या सुखासारखे ते भोग यज्ञकर्त्याच्या पदरात जेथपर्यंत पुण्याचा अंश असतो तेथपर्यंत भोगायस मिळतात. मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला म्हणजे त्याबरोबर यज्ञ करतात असलेल्या इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज नाहीसे होते. मग ते मृत्यू लोकात परत येऊ लागतात. ज्याप्रमाणे वैश्याच्या नादात पैसा नाहीसा होतो, तिच्या दारास हात लावण्याची सोय राहत नाही, त्याप्रमाणे
पुण्याची पुंजी सरलेल्या यज्ञकर्त्याची स्थिती लज्जास्पद आहे. त्याचे काय वर्णन करावे. याप्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची धाव धरली ते नित्य जवळ असणाऱ्या मला चुकले आणि त्यांचे ते अमरपणही व्यर्थ गेले. आता त्यांना पूर्वीचा मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला. आईच्या उदररूपी गुहेत नरकाच्या उकडीत 9 महिन्यापर्यंत उकडून पुन्हा पुन्हा ते जन्माला येऊन पुन्हा पुन्हा मरतात. अर्जुना, स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो, पण जागे झाले असता तो पूर्ण नाहीसा होतो. त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्याचे स्वर्ग सुख समजावे. ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उपणावा, त्याप्रमाणे अर्जुना मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद जरी झाला तरी तो व्यर्थ होय. म्हणून ऐका, मला टाकून केलेले तिन्ही वेदाने सांगितलेले धर्म निरर्थक आहेत. या अवस्था अर्जुना, मला एक जाणलेस, मग जरी दुसरे काही जाणले नाहीस तरी तू सुखी होशील. हे सर्व प्रकारच्या वृत्तीसहित चिंतेने मला उक्ते विकलेले आहे. ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल आपल्या व्यवहाराला जाणत नाही, त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही त्यांना चांगले वाटत नाही. आणि पहा, ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले आहे, याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत असताना जे माझी उपासना करतात, त्यांची सेवा मीच करतो, ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले त्या वेळेला त्यांच्या संबंधाच्या काळजीचा भार माझ्यावर येऊन पडला. मग जे म्हणून त्यास करायचे असते ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिल्लाच्या जगण्याने पक्षीन जगते, आपली तहान भूक काही कळत नाही, त्या लहान मुलांना ते हितकारक असेल ते आईलाच करणे भाग पडते. त्या मुलाप्रमाणे ते मला अंतःकरणपूर्वक भसते. त्यांचे काही करण्यास मी लाजत नाही. त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो, किंवा ते माझ्या सेवेची इच्छा करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो, म्हणजे मदविषयक प्रेम त्यांना देतो. याप्रमाणे जो हेतू म्हणून धरतात तो मी त्याच्या पुढे होऊन त्यांना द्यायला लागतो. त्या दिलेल्यांचे रक्षणही मीच करतो. ज्यांच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे, त्यांच्या योगक्षेमाचा सर्व भार अर्जुना माझ्यावरच येऊन पडतो. आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत ते सर्व समान असणारा मी त्या मला जाणत नाहीत, तर ते अग्नेये, इंद्रिये, सूर्यये आणि सोमाये असे म्हणून यज्ञ करतात. ते त्यांनी इंद्राधिकाच्या भावनेने केलेले भजन वास्तविक माझेच भजन होत असते, कारण की ह्या सर्व रूपांनी मी एकच आहे. पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा चुकीचा आहे. अर्जुना पहा, झाडाच्या फांद्या आणि पाने ही एकाच बीजापासून झालेली नसतात काय, परंतु पाणी घेणे हे मुळाचे काम असल्यामुळे पाणी मुळालाच घातले पाहिजे. किंवा ही 10 इंद्रिय आहेत आणि ही जरी एकाच देहात आहेत आणि यांनी भोगलेले विषय एकाच भोक्त्याला जाऊन पोहोचतात, असे जरी आहे तरी उत्तम पक्वान्न करून कानात कसे भरवावेत, फुले आणून ती डोळ्यावर कशी बांधावीत, त्या ठिकाणी पक्वानी ती तोंडानेच खाल्ली पाहिजेत, जो वास तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याप्रमाणे माझे भजन माझ्या भावनेनेच करावे. अर्जुना, दुसरे कित्येक जे मला न जाणून भजन करतात ते त्यांचे भजन व्यर्थ भलते असे होते. याकरता माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे. एरवी अर्जुना पहा की या सर्व यज्ञातील सामग्रीचा माझ्याकरता भोग घेणारा दुसरा कोण आहे. सर्व यज्ञाचा आरंभ मी आहे आणि यज्ञाचा शेवटही मीच आहे. अशा प्रकारे या यज्ञाच्या आरंभी व अंत्य असणारा जो मी, त्या मला टाकून हे निर्बुद्ध दुर्बुद्धीचे याज्ञिक इंद्रादी देवांना भसले. ज्याप्रमाणे गंगेच्या काठी तर्पण करायस बसले असता गंगेतील पाणी घेऊन ते देव आणि पित्र यांना उद्देशून गंगेतच पुन्हा टाकतात, त्याचप्रमाणे माझेच मला देतात, परंतु ते वेगवेगळ्या भावनेने देतात. म्हणून हे अर्जुना, ते कधीही माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाही, तर ते ज्यांची इच्छा मनात करतात त्या लोकांना जातात. मनाने, वाचेने व सर्व इंद्रियाने ज्यांचा भजन प्रवाह इंद्रियादी देवाच्या मार्गाकडे आहे, त्यांचा देह पडता क्षणीच त्यांना स्वर्गात देव शरीर मिळते. अथवा श्राद्ध पक्षादी जी पितरांची व्रते आहेत, ती व्रते जे अंतःकरणपूर्वक पाळतात ते मेल्यावर त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते. किंवा भूतखेतादी क्षुद्र देवता ही ज्यांची श्रेष्ठ देवते आहेत, त्यांची ज्यांनी जारण, मरण, उच्चाटन इत्यादी तामसकर्मांनी उपासना केलेली आहे, त्यांचा देहरूपी पडदा दूर होतो, त्यांचे शरीर पडते आणि नंतर त्यांना भूतखेतादी गती मिळते.
याप्रमाणे ज्यांनी जशा हेतूने कर्म केले असतील ती त्यांना तशी फलद्रूप होतात. मग ज्यांनी डोळ्यांनी मला पाहिले, ज्यांनी कानाने माझ्या गोष्टी ऐकल्या, मनामध्ये ज्यांनी माझी कल्पना केली, वाणीने माझे वर्णन केले, सर्व अंगाने व सर्व ठिकाणी मीच समजून ज्यांनी नमस्कार केला व ज्यांनी दान पुण्य इत्यादी जे काही केले ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेले असते. ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला, जे आत बाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत, ज्यांना माझ्याकरता आयुष्य लाभलेले आहे, म्हणजे जे आपले आयुष्य माझाच लाभ होण्याकरता खर्च करतात. आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिरवण्याकरता जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात, जे जगात एका माझ्याच लोभांचे लोभी आहेत, जे माझ्या विषयाच्या कामनेनेच कामनायुक्त आहेत, जे माझ्या विषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत व जे माझ्या ठिकाणी भुलल्यामुळेच वेडे झाले आहेत म्हणून लोकांना जाणत नाहीत, ज्यांची शस्त्रे तर मलाच जाणतात, जे मला मंत्राचा जप करतात की त्यांच्यापासून त्यांना माझीच प्राप्ती होते. अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कायिक, वाचिक, मानसिक या सर्व कर्मांनी माझे भजन केले, त्यांना मरण येण्याच्या पूर्वीच त्यांचे माझ्या स्वरूपापाशी निश्चय करून ऐक्य झालेले दिसते. ते मग मरण समयी इतर गतीला जातील कसे? याकरता ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्ताने मला आत्मभाव अर्पण केला आहे असे माझे भजन करणारे जे आहेत ते माझ्या सायुज्य गतीस जातात, मोक्ष गतीस जातात. अर्जुना, भक्ताने आपला जीवभाव अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. अरे मी इतर दुसऱ्या कोणत्याही उपचाराने कोणालाही वश होत नाही. येथे जो मी परमात्म स्वरूप जाणले असे म्हणतो त्यास ते खास कळले नाही असे समजावे. माझ्या पुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो तोच त्याचा उणेपणा आहे. जो आम्ही कृतार्थ झालो असे म्हणतो तो काहीच झाला नाही असे समजावे. अथवा अर्जुना, यज्ञ, दान किंवा तप याच्या योगाने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईन असा जर कोणाला गर्वाचा फुगा असेल, असा गर्वाचा फुंज असेल तर त्या यज्ञ, तप, दान वगैरेची गवताच्या काडी इतकी देखील माझ्याजवळ किंमत नाही. अर्जुना, विचार कर. ज्ञान संपन्नतेच्या बाबतीत वेदापेक्षा श्रेष्ठ कोणी तरी आहे काय? किंवा शेषापेक्षा अधिक तोंडाने बोलणारा मोठा कोणी आहे काय? तो शेष देखील माझ्या अंतरुणाखाली लपून बसतो. दुसरा जो वेद तो मी परमात्मा असा नाही, मी परमात्मा तसा नाही असे म्हणून फिरत असतो. माझ्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी सनकाधिक अगदी वेडेपेसे झाले आहेत. तपस्व्याची निवड करून गेले तर जो महादेवाच्या पंक्तीला बसविता येईल असा कोणी तपस्वी आहे काय? त्या शिवाने देखील अभिमान टाकून माझे चरणोदक गंगा मस्तकावर धारण केले. अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोण आहे काय? ज्या लक्ष्मीच्या घरी श्री सारखा दासी आहेत त्यांनी भातुकली खेळताना केलेल्या घरकुलास अमरावती हे नाव दिले तर इंद्रियादिक हे त्यांच्या खेळातील भावल्या होणार नाहीत काय? खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा त्या दासी खेळ घरकुले वगैरे मोडतात तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे देव रंक होतात. त्या ज्या झाडाकडे एवढेसे पाहतात ते कल्पवृक्ष होतात. जिच्या घरातील सानिध्य असलेल्या दासींची अशी शक्ती आहे, अशी जी ऐश्वर्याची मुख्य मालकीन लक्ष्मी आहे तिचेही तेथे किंमत नाही. हे अर्जुना, मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्याच्या अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला प्राप्त झाली. एवढ्या करता आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूर टाकून द्यावा. शास्त्राध्ययन केल्याचा फुंज असला तर तो सुद्धा टाकून जसे काही आपण शास्त्राध्याय केलेलेच नाहीत अशी वृत्ती ठेवावी. जगात अशा प्रकारचा सर्व प्रकारचा लहानपणा घ्यावा, तेव्हा माझे सानिध्य प्राप्त होते. अरे अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्र सुद्धा नाहीसा होतो. त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या इच्छित प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा? त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे तपही जेथे पुरे पडत नाही त्या मला परमात्म्याला सामान्य व अजागळ लोक कसे काय जाणू शकतील? याकरता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणाचे लिंबलोन करावे आणि संपत्तीचा फुंज ओवाळून टाकून द्यावा. मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटेल तसे कोणत्याही भलत्याच झाडाचे का असेना भक्त माझ्या पुढे ते दाखवितो आणि ते घेण्याकरता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो. अर्जुना, भक्तीच्या उद्देशाने भक्ताने एखादे फूल मला दिले, विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने फुलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडातच घालतो. हे राहू दे, फुलाचीच काय गोष्ट आहे, वाटेल त्या झाडाचे एक पानच का होईना
मग ते ताजेच असले पाहिजे असे नाही, वाळलेले असले तरी चालते, परंतु ते दिलेले पान सर्व प्रेमाने भरलेले असे मी जाणतो आणि भुकेलेला अमृतामुळे जसा संतुष्ट होतो त्याचप्रमाणे ते पानच परंतु तितक्या आनंदाने मी खाऊ लागतो. अथवा एक वेळ असाही घडला की पाला खरा पण तोही मिळाला नाही. मग पाण्याचा तर कुठे दुष्काळ नाही ना. ते पाणी वाटेल तेथे बिनखर्चाने व मिळवण्याचा काही प्रयत्न न करता स्वभावताच प्राप्त झालेले आहे. तेच आपले सर्व भांडवल समजून ज्यांनी मला ते पाणी अर्पण केले त्याने त्या करण्यात वैकुंठापेक्षा मोठी भव्य दिव्य मंदिरे माझ्याकरता तयार केली व कौस्तुभ रत्नापेक्षा जास्त तेजस्वी रत्नाचे अलंकार मला अर्पण केले. त्याने क्षीरसागरासारखी मनोवेधक दुधाची अनेक शय्याग्रहे माझ्याकरता उत्पन्न केली. त्यांच्या त्या करण्यात कापूर, चंदन, अगरू अशा या सुगंधी पदार्थाचा मेरू एवढा मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्याप्रमाणे होतो. त्याने आपल्या हाताने मज करता सूर्याला दीपमाळेवर लावले. त्याने गरुडाच्या सारखी वाहने, कल्पवृक्षाचे बगीचे व कामधेनूचे कळप मला अर्पण केले. मला अमृतापेक्षा रसभरीत असे पुष्कळ पक्वाने त्याने नैवेद्यास दिली. अर्जुना, मी भक्ताच्या थेंबर पाण्याने याप्रमाणे संतुष्ट होतो. अर्जुना, हे तरी सांगायच कशाला पाहिजे? तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की ह्या पोह्याकरता सुदामाने आणलेल्या पुरचुडीच्या गाठी आपल्या हाताने मी सोडल्या आहेत. मी एक भक्तीच ओळखतो, मग त्या ठिकाणी लहान थोर अशी निवड करीत नाही. आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीने पाहुणे होतो. बाकी पान, फूल, फळ यांचे अर्पण करणे हे मला भजण्याचे केवळ निमित्त आहे. वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असे म्हटले म्हणजे भक्ताच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्ती तत्व आहे. म्हणून अर्जुना, प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे. असे जर करणे असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप देवळामध्ये तू मला विसरू नकोस. जे जे काही तू व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयाचा अनुभव घेशील अथवा अनेक प्रकारच्या यज्ञरूप कर्मांनी हवन करशील किंवा विशिष्ट योग्यता पाहून दाने देशील अथवा तू आपल्या नौकरांना जे वेतने देशील किंवा तप वगैरे साधने किंवा व्रतांचे आचरण करशील, तात्पर्य जे जे कर्म जसे तुझ्या वाचून स्वभावता घडेल, मग ते सांग असो अथवा असांग असो, जे सर्व कर्म माझ्या प्रत्यार्थ आहे अशा समजुतीने कर. परंतु अमुक कर्म मी केले अशी कर्तृत्वाची आठवण आपल्या मनामध्ये तू मुळीच ठेवू नकोस. याप्रमाणे सर्व कर्म शुद्ध करून मला अर्पण कर. मग ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेले बी अंकुर उत्पन्न होणाऱ्या दशेला आचवते, त्याप्रमाणे मला अर्पण केलेली बरी वाईट कर्मे काहीच फळ देत नाहीत. अर्जुना, ज्या वेळेला कर्म अर्पण न केल्यामुळे शिल्लक राहतात त्यावेळेला त्याचे फळ सुख दुःखाच्या रूपाने तयार होते व ते भोगण्याकरता एखादा देह घ्यावा लागतो. ते कर्म ज्या क्षणी मला अर्पण केले त्या क्षणीच जन्म मरण पार नाहीसे झाले आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर जन्मानंतर येणारे कष्टही नाहीसे झाले. म्हणून अर्जुना, याप्रमाणे ही सोपी युक्ती तुला दिली आहे, तर ही याच क्षणी अंमलात आण. ती जर उद्या अंमलात आणू म्हणशील तर फलप्राप्तीस तितकाच जास्त वेळ लागणार नाही काय? सांगितलेली युक्ती अंमलात आणली असता देहरूपी बंदीखान्यात पडावे लागत नाही आणि सुखरूप जे माझे स्वरूप त्याच्याशी अनायासे ऐक्य होते. भक्त ज्याचे स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो ऐक. जो मी सर्व प्राण्यामध्ये सारखा व्यापून राहिलेलो आहे व जेथे आपला व परका असा भेद नाही, अशा प्रकारे सर्व समान असणारा जो मी, त्या मला जाणून जे कर्तृत्वाच्या अहंकाराच्या ठिकाणी नाहीसे करतात व मनोभावाने कर्मे करून तद्वारा माझे भजन करतात, ते देहात वावरताना दिसतात परंतु त्यांच्या ठिकाणी देह तादात्म्य नसते. ते माझ्या ठिकाणी रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंतःकरणात संपूर्ण आहे. आपल्या विस्तारासह वटत्व ज्याप्रमाणे वडाच्या लहानशा बीमध्ये असते आणि त्याचप्रमाणे ते लहानसे बी ज्याप्रमाणे वडाच्या झाडातही असते, तसे आमच्यात आणि भक्तात परस्परामध्ये बाह्य नामात्म रूपात्मक देहदृष्टीने भेद आहे. वास्तविक विचार केला तर अंतःकरण आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत. आता उसने मागून आणलेले दागिने जरी अंगावर धारण केले तरी त्या दागिन्याविषयी घालणाऱ्याच्या मनात जशी उदासीनता असते तसे ते भक्तही आपल्या देहाविषयी उदासीन असतात. जर ते देहावर उदासीन आहेत तर त्यांनी देह ठेवलाच का? तर त्यांनी ठेवला नाही, परंतु केवळ त्यांच्या उरलेल्या आयुष्याने धरून ठेवला आहे. हीच गोष्ट येथे उदाहरणे स्पष्ट करतात. वायूने आपल्याबरोबर फुलातील सर्व सुगंध नेल्यास मग मागे केवळ देठाला जसे सुगंध शून्य फुल राहते, त्याप्रमाणे भक्ताचा देह केवळ अवशेष प्रारब्धाच्या भोगार्थ आयुष्य धरून ठेवते. अर्जुना, एरवी त्याचा सर्व देह अहंकार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यात स्थिर झालेला आहे.
अशा प्रकारे प्रेम भावाने भजत असताना त्याला पुन्हा शरीरही मिळत नाही, तो मग कोणत्या का जातीचा असेना. आणि अर्जुना, त्याच्या वागणुकीचा विचार केला तर वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे. परंतु ज्यांनी आपले उरलेले आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केले आहे, अरे मरण प्रसंगी जशी वासना असते त्याप्रमाणे पुढचा देह मिळतो. याकरता ज्याने आपले आयुष्य शेवटी भक्ती करता खर्च केलेले आहे, तो पूर्वीचा जरी पापाचरण करणारा असला तरी तो सर्वतोपरी उत्तम आहे हे समज. जसे कोणी एक मनुष्य महापुरात बुडाला असता त्या स्थितीतून न मरता बाहेर निघाला, तो कडेला जिवंत लागल्यामुळे आता त्याची बुडत असल्याची स्थिती व्यर्थ गेली, त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप शेवटी भक्ती केल्याने उरतच नाही. याकरता पूर्वीचा दुराचरण करणारा जरी असला तरी नंतर त्याविषयीच्या पश्चाताप रूपी तीर्थात त्याने स्नान केले आणि अशा प्रकारे स्नान करून सर्व भावांनी तो माझ्या ठिकाणी अन्यत्र झाला. तर आता त्याचेच कुळ पवित्र आहे, तसेच शुद्ध आणि श्रेष्ठ आहे आणि जन्माला आलेल्याचे फळ त्याला मिळाले. त्याने सर्वही अध्ययन केले, त्याने तपाची आचरण केली, अष्टांग योगाचा त्याने अभ्यास केला. अर्जुना, हे फार वर्णन पुरे. ज्यांची आवड अखंड माझ्या ठिकाणी आहे, अरे अर्जुना, तो पूर्णपणे कर्मरूपी बंधनातून पार पडला. हे अर्जुना, ज्याने आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार माझ्याविषयीची जी एकनिष्ठा त्या एकनिष्ठेच्या पेटीत घालून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये ठेवली, तो भक्त आता कालांतराने मद्रूप होईल, अशी कल्पना तुझ्या अंतकरणात येईल. अगा अर्जुना, अमृतात राहणाऱ्याला मरण कसे येईल? ज्या वेळेस सूर्योदय नसतो त्या काळास रात्र असे म्हणावायचे, तसे माझ्या भक्ती वाजून जे जे करणे ते महापातक नव्हे काय? अर्जुना, याकरता भक्ताच्या चित्तास माझे स्वरूप सानिध्य ज्यावेळेस प्राप्त होते त्यावेळेस खरोखर ते मद्रूप होतो. ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्याकरता पहिला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे सर्व भक्तांनी माझे भजन करतो तो मद्रूप होऊन राहिला. मग माझी नित्य असलेली जी स्वरूप शांती, तीच त्याची स्थिती व तेच त्याचे तेज, फार काय सांगावे. माझ्या जीवाने जे जगलेले आहेत, हे अर्जुना, सांगितलेली गोष्ट पुन्हा पुन्हा तीच किती सांगू. माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभरही सोडू नकोस. अरे आमचे कुळ शुद्ध आहे या अभिमानात राहू नको, तसेच आमचे कुळ श्रेष्ठ आहे असा कदाचित आनंद मानाल तर मानू नको. शास्त्राध्ययनाची पोकळ हा व्यर्थ का बाळगावी? उत्तम स्वरूपाने व तारुण्याने मस्त का व्हावे? संपन्नपणाचा डौल कशाला मिरवावा? कारण माझ्याविषयी एक भक्ती जर नसेल तर हा सर्व पसारा निष्फळ आहे. धान्य वाचून पिशा असलेली कणसे दाट एकसारखी असली तरी त्याचा काय उपयोग? शहर चांगले आहे पण त्यात वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग? सागरातील पाणी आटावे किंवा रानामध्ये एका दुखी माणसाची दुसऱ्या दुखी माणसाची गाठ पडावी अथवा एखाद्या झाडाला वांज फुलाचा बहार यावा, सर्व ऐश्वर, कुळ व जाती यांचा डौल हा त्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवाने पूर्ण असून त्यात फक्त जीवच नाही, त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे त्याला आग लागो. अर्जुना, या पृथ्वीवर दगड नाहीत काय? हिवराची गर्द छाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात, त्याप्रमाणे भक्तिहीन लोकांना चुकून पुण्य निघून जातात. निंबाच्या झाडाला दाट निंबोळ्या आल्या तर त्या सुबत्तेचा फायदा केवळ कावळ्यांनाच होतो, त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरता वाढलेला असतो. अथवा षड्रसयुक्त अन्न खापरात वाढले आणि ते रात्री चव्हाट्यावर टाकून दिले असता ते जसे कुत्र्याच्याच उपयोगाला येते, त्याप्रमाणे अभुक्त मनुष्याचे जीवन आहे. जो स्वप्नात देखील पुण्य करण्याचे जाणत नाही, अरे त्याने संसाराच्या दुःखांना आमंत्रणच दिले करून ठेवले आहे. याकरता कुळ उत्तमच असायला पाहिजे असे नाही, जातीने नीच योनीचा असला तरी चालेल, पण देहाच्या नावाने पशुचा देह मिळाला तरी चालेल. हे पहा की मगराने गजेंद्राला पाण्यात धरले, त्याच्या तडाख्यातून सुटण्याकरता त्याने मोठ्या काकुळतेने माझा धावा केला आणि त्या योगाने त्यास माझी प्राप्ती झाली आणि त्याचा पशुपणा व्यर्थ गेला काय? अर्जुना, ज्या जातीच्या नावाचा उच्चार करणे वाईट आहे, फार काय सांगावे. जी जात सर्व निकृष्ट आहे त्या पापरूप जातीमध्ये जे जन्माला आले आहेत, जी पापे जातीतील अविवेकी दगडाप्रमाणे मूर्ख असे का असेनात, परंतु सर्व भावाने ज्यांनी माझ्या ठिकाणी पक्की भक्ती आहे, ज्यांच्या वाणीत माझी कथा आहे, ज्यांचे डोळे माझेच रूप पाहण्यात गुंतले आहेत, ज्यांचे मन माझ्याच विषयाचा विचार करते, माझे गुण ऐकण्या वाचून ज्यांचे कान रिकामे नसतात, ज्यांच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवा भूषण होऊन राहिली आहे, ज्या भक्तांची ज्ञानवृत्ती विषयाचे ग्रहण न करता मलाच एकाला जाणते, ज्यांना याप्रमाणे मिळाले तरच जगण्याची सार्थकता वाटते, नाहीतर जगणे मरणप्राय वाटते.
याप्रमाणे अर्जुना, सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मीच जेवण केले आहे, ते दुष्ट जातीचे देखील जन्माला असलेले का असेनात, ते ऐकून शिकून विद्वान झालेले नसेनात का, परंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता ते वजनात कमी भरत नाहीत. अर्जुना पहा, भक्तीच्या संपन्नतेने राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला. ज्या प्रल्हादाच्या भक्ती महात्म्यासाठी मला नरसिंह रूप अलंकार धारण करावा लागला अर्जुना, त्या प्रल्हादाचा माझ्याऐवजी पुष्कळाने नेहमी अंगीकार केला. वर्णन केले असताही मिळते. एरवी त्यांचे कुळ वास्तविक दैत्याचे, परंतु इंद्रालाही त्याच्यापेक्षा जास्त योग्यता मिळत नाही. म्हणून अर्जुना, या ठिकाणी भक्तीच सरती होते, जातीला काही किंमत नाही. राजाच्या हुकमाची अक्षरे ज्या ज्या कातड्यावर उमटलेली असतात त्या तुकड्याच्या मोबदल्यात सर्व पदार्थ प्राप्त करून घेऊन येतात. प्रत्यक्ष सोने रुपये जरी असले आणि त्याच्यावर राजाच्या हुकमाची अक्षरे नसली तर त्या सोन्या रुपयाची व्यवहारात नाणे म्हणून किंमत नाही. व्यवहारात राजाच्या आज्ञेचा जोर आहे. जेव्हा राजाच्या हुकमाची अक्षरे असलेला एक चामड्याचा तुकडा प्राप्त होतो तेव्हा त्याने सर्व माल विकत घेता येतो. याप्रमाणे आपला उत्तमपणा त्याच वेळेला टिकेल, त्याच वेळेला सर्वज्ञता प्राप्त होईल, ज्या वेळेला मन आणि बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जाईल. याकरता अरे उत्तम कुळ, जाती, वर्ण हे सर्व निष्फळ आहेत. अर्जुना ऐक, माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे. तेच मन वाटेल त्या हेतूने का होईना, पण माझ्या स्वरूपात येईल असे करावे. आणि माझ्या स्वरूपात आले तर मागील जाती कुळाच्या गोष्टी निष्फळ होतात. ज्याप्रमाणे जोपर्यंत गंगेच्या पाण्यात जाऊन मिळाले नाही तोपर्यंत नाल्या ओढ्याच्या पाण्याला नाले, ओढे असे म्हणतात. मग ते जेव्हा गंगेला जाऊन मिळाले की तेव्हा त्याला गंगा म्हणून म्हणतात. किंवा खैराचे लाकूड, चंदनाचे लाकूड व इतर रायवळ झाडाची लाकडे ही निवड जेथपर्यंत एकत्र करून ती अग्नीमध्ये घातली नाही तेथपर्यंत होऊ शकते. त्याप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अंतज्य आणि स्त्रिया या जाती जेथपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झाले नाहीत तेथपर्यंत वेगवेगळ्या असतात. जसे समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असतात ते समुद्रूप होऊन त्याचा कणपणा नाहीसा होतो, त्याप्रमाणे मग जेव्हा सर्वच वृत्ती मद्रूप होतात तेव्हा त्या जाती, व्यक्ती यांच्या नावाने शून्य पडते. तेथपर्यंत शोणभद्र व सिंधू अशी नदीची नावे व नर्मदा, गंगा ही नदीची नावे राहतात. आणि जेथपर्यंत पूर्वेकडे व पश्चिमेकडे वाहणारे ओघ असे भेद राहत नाहीत तेथपर्यंत हे सर्व समुद्रात येऊन मिळत नाहीत. कोणत्याही एका निमित्ताने हेच चित्त माझ्या स्वरूपात प्रवेश करून राहो एवढे झाले म्हणजे मग आपोआप मद्रूप होणे निश्चित आहे. अर्जुना, फोडण्याच्या उद्देशाने लोखंडाचा घाणा परिसरावर पडला तरी देखील घाण्याचा संबंध परिसाशी येण्याच्या वेळेस तो घनच सोन्याचा बनून जाईल. असे पहा की त्या गोपीची अंतकरणे प्रेमाच्या निमित्ताने मला येऊन मिळाली असता त्या गोपी मद्रूप झाल्या नाहीत काय? अथवा भीतीच्या निमित्ताने का होईना कंस मला येऊन मिळाला नाही काय? किंवा निरंतर वैर करण्याच्या जोरावर शिशुपाल आदिकांनी माझी प्राप्ती करून घेतली नाही काय? अरे अर्जुना, नातेपणाच्या संबंधानेच या यादवांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली. किंवा ममत्व ठेवल्यामुळे वासुदेवादिकांनी सर्वांनी माझी प्राप्ती केली. नारदाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुकाला आणि संत कुमाराला यांना अर्जुना ज्याप्रमाणे मी भक्तीच्या योगाने प्राप्त करून घेण्याचा योग्य झालो त्याप्रमाणे गोपिकास कामाने, विषयबुद्धीने, त्या कंसाला भयाच्या भ्रामंतेने आणि त्या इतर शिशुपाल अधिकांना त्यांच्या त्या घातक बुद्धीने मी प्राप्त झालो. अरे अर्जुना, मी सर्व मार्गाच्या मुक्कामाचे एक शेवटचे ठिकाण आहे. वाटेल त्या मार्गाने मजकडे माझ्या स्वरूपी येता येते, भक्तीने अथवा विषयबुद्धीने अथवा वैराग्याने अथवा वैराने. म्हणून अर्जुना पहा, माझ्या स्वरूपात मिळवायचे असेल तर येथे साधनाचे बंधन नाही आणि वाटेल त्या जातीत जन्माला आले तरी चालेल. मग भक्ती किंवा वैर केले तरी हरकत नाही, परंतु भक्त किंवा वैरी व्हायचे असेल तर ते माझेच झाले पाहिजे. कोणत्याही का निमित्ताने होईना जर माझ्याशी दृढ संबंध झाला तर मद्रूप होणे हे खास हाती आले आहे असे समजावे. याप्रमाणे अर्जुना, पापी जातीत जन्म झालेले किंवा वैश्य, शूद्र, स्त्री यांनी माझे भजन केले असतात ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. मग चारही वर्णामध्ये छत्र चामराप्रमाणे सर्वांच्या वर असलेले, ज्यांना स्वर्ग हा निर्वाह करता इनाम दिलेला आहे व जे वेदातील मूलमंत्र विद्येचे माहेरघर आहेत, असे जे ब्राह्मण, जेथे ज्या ब्राह्मणाच्या ठिकाणी नेहमी यज्ञाचे राहणे असते, जे वेदाचे अभेद्य चिलकत आहे, ज्यांच्या दृष्टिरूप मांडवावर कल्याणाची वाढ होत राहते, जे या पृथ्वीवरील देव आहेत ते मूर्तिमंत तपाचे अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आणलेले दैवच आहेत, ज्यांच्या इच्छारूप ओलीने चांगले कर्म हाच कोणी वेळ तो विस्तार पावला आहे, ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे, ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले, म्हणून समुद्राने आपले पाणी
याच्या प्राप्तीकरता दिले. मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली, गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला आणि मग ज्याच्या पाय धुळी करता छातीचा खळगा पुढे केला. अर्जुना, अजूनपर्यंत त्या पावलाची खून मी हृदयाच्या ठिकाणी वागवित आहे. ती मी का वागवितो म्हणून म्हणशील तर आपल्या षडगुण ऐश्वर्य भाग्यरूप समुद्राचे रक्षण होण्याकरता. अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रलय काळाच्या रुद्र देवतेचे वसतिस्थान आहे व ज्यांच्या प्रसन्नतेने अष्टमहासिद्धी फुकट म्हणजे अनायासे प्राप्त होतात, याप्रमाणे पुण्य असलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहेत ते मला प्राप्त होतात. हे काय आता निराळे सिद्ध करावयास पाहिजे? पहा, चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाराने स्पर्श केलेली लिंबाची झाडे जी चंदनाच्या जवळ होती ती निर्जीव अचेतन असूनही त्यांनी देखील देवाच्या मस्तकावर राहण्याचा जागा मिळाली. मग खास चंदन ती जागा मिळणार नाही असे मनात तरी कसे आणता येईल? किंवा त्यास जी जागा मिळाली आहे हे सिद्ध केले तरच ते खरे ठरणार असे आहे काय? ज्या अर्थी शंकराने हलाहल विष प्राशन केल्याने ती आग होतो ती थंड करील या आशेने अर्धा चंद्र मस्तकावर निरंतर धारण केला आहे, त्या अर्थी थंड करणारा आणि पूर्ण सुवासाने चंद्रापेक्षाही अधिक असा जो चंदन तो सहज सर्वांगाच्या ठिकाणी कसा बसणार नाही? अथवा रस्त्यावरील पाण्याने जिचा आश्रय केला असता ती रथोदय अनायासे समुद्ररूप होता, त्या गंगेला काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय? म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत, ज्यांच्या क्रियेला बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे, त्यांना निश्चयाने मीच परमगती आहे आणि त्यांचे असणेही मीच आहे, याकरता शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या नावेत बसून स्वस्थ कसे राहावे व शस्त्रांचा वर्षाव होत असताना उघड्या अंगाने कसे असावे? अर्जुना, अंगावर घोडे पडत असताना मध्ये ढाल कशी घालू नये? रोगाने ग्रस्त झाले असताना औषधाशिवाय बेफिकीर कसे राहावे? अर्जुना, येथे चोहूकडून वणवा लागलेला आहे, तेथून बाहेर कसे पडू नये? त्याप्रमाणे अनेक दुःखाने भरलेल्या या मृत्यू लोकात येऊन मला कसे भजू नये? अरे अर्जुना, माझे भजन करण्याला असे आपल्या प्राण्याला अंगी कोणते समर्थ आहे? हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकीर झालेले आहेत? अथवा विद्येने अथवा तारुण्याने हे बेपर्वा होऊन बसले आहेत? माझे भजन न करता असे बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणती आहे? तर जेवढे विषय मात्र म्हणून आहेत ते सर्व एकाच देहाच्याच बऱ्याकरता सुखाकरता उपयोगात आलेले आहेत आणि या मृत्यू लोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. बाप रे बाप, येथे दुःखरूपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे. अशा या मृत्यू लोकातील नरदेह रूपी शेवटच्या बाजाराच्या वेळी येणे झाले आहे. आता अर्जुना, सुखाने जगणे हा माल येथे खरेदी कसा करता येईल? राखुंडी फुकून कधी दिवा लावला आहे काय? अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचे अमृत नाव ठेवून त्याच्या सेवनाने ज्याप्रमाणे अमर होण्याची खात्री धरावी, त्याप्रमाणे विषयामध्ये जे सुख आहे ते निव्वळ कडेलोटीचे दुःख आहे. परंतु काय करावे? लोक मूर्ख आहेत. विषयाचे सेवन केल्यावाचून त्यांचे चालत नाही किंवा आपले मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमेवर जरी बांधावे तसे या मृत्यू लोकातील सर्व व्यवहार चाललेले आहेत. एवढ्या करता या मृत्यू लोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल काय? निखारे असणाऱ्या अतुरणावर आनंदाने झोप कुठून येणार आहे? ज्या लोकातील चंद्र क्षय रोगाने ग्रासलेले आहेत, जेथे मावळण्याकरता सूर्याचा उदय होत असतो, दुःख हे सुखाचे पोशाख करून जगाला सारखे छळीत आहेत, जेथे मंगलरूप अंकुराबरोबर त्यावर अमंगल गोष्टीची कीड पडते व जेथे पोटात असतानाच गर्भाला मरण घेरते, जे प्राप्त नाही त्याचे चिंतन करायला मृत्यू लोकाची वस्ती लावते. बरे ते प्राप्त झाले तेव्हा त्याच वेळी ते गंधर्व अदृश्य पुरुष नेतात. बरे ते घेऊन कोणाच्या गावाला गेले त्याचा पत्ताही शोध लागत नाही. अरे अर्जुना, सर्व वाटाने शोध केला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्याचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही व जेथे पुराणे ही सर्व मेलेल्यांच्याच गोष्टींनी भरलेली आहेत, या मृत्यू लोकाची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जेथे क्षणभंगुरतेचा प्रभाव येऊन भिडतो, अर्जुना, हे नाहीसे होणे कसे सरसकट व्यापक आहे ते नीट ऐक. ज्या लोकातील वागणूक आहे त्या लोकात त्यांनी जन्म घेतला, त्या लोकांच्या बेफिकीरपणाचे मोठे नवल दिसते. अरे, ज्याच्यापासून इहिपर लोकीचा लाभ होतो त्याकरता हे लोक इतर कवडी देखील भांडवल सोडित नाहीत व ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होते तेथे कोट्यवधी रुपये खर्च करतात. जो अनेक विषय विलासात निमग्न असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात व जो लोभाने ग्रस्त झाला आहे
त्यास या जगात ज्ञानी म्हणतात. ज्यांचे आयुष्य थोडे उरले आहे व त्याचप्रमाणे ज्यांची बल आणि बुद्धी ही नाहीशी झालेली आहे, अशा म्हाताऱ्यास वडील म्हणून नमस्कार करतात. जसजसे मूल वयाने वाढत जाते, वयाने मोठे होते, तसतसे त्याचे आईबाप वगैरे आनंदाने कौतुकाने नाचतात. पण वरून जरी ते मूल मोठे वाढताना दिसत असले तरी वास्तविक पाहिले तर आतून त्याचे आयुष्य सरून जात असते. त्यांची खंतच त्यांना नाही. जन्मल्यापासून दिवसेंदिवस ते मूल अधिकाधिक काळाच्या तावडीत जाते. असे असून आईबाप आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा उत्सव करतात व आनंद दर्शक गुढ्याही उभारतात. अरे अर्जुना, कोणी कोणाला तू मर असे म्हटले तर ते त्या सहन होत नाही आणि त्या निवृत्तीचा उपाय न करता मेल्यावर रडत बसतात. पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे हे त्या मूर्खांना समजत नाही. बेडूक सापाकडून उभा गिळला जात असताना देखील तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरता जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो. अशाच तऱ्हेने प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवितात कोण जाणे. अरे रे, हे वाईट आहे. मृत्यू लोकातील सर्वच न्याय उफराटा आहे. अर्जुना, तू जरी येथे अकस्मात जन्माला आहेस तरी या मृत्यू लोकाच्या रहाटीतून झटकून मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग की त्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील. तू आपले मन मद्रूप कर, माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी माझे स्वरूप आहे असे समजून मला एकट्याला नमस्कार कर. अहो, जो माझ्या वेदाने संकल्प पूर्णपणे जाळतो त्यालाच माझे चांगले यजन करणारा म्हणावे. याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील तेव्हा मद्रूप पावशील. ही माझ्या अंतकरणातील गुह्य गोष्ट तुझ्याजवळ मी सांगत आहे. अरे, सर्वापासून लपून ठेवलेले असे जे आपले सर्व भांडवल ते प्राप्त झाले आहे, त्यामुळे तू सुखरूप होऊन राहशील. भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारे कल्पतरू हे मेघश्याम ब्रह्म श्रीकृष्ण ते असे बोलले असे संजय म्हणाला. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐकत आहात काय? तेव्हा वृद्ध धृतराष्ट्र ज्याप्रमाणे पाण्याच्या पुरात बसलेला रेडा हलत नाही त्याप्रमाणे चित्तात काही हालचाल न होता या बोलण्याविषयी निवांत असलेला दिसला. त्यावेळी संजयाने मान डोलावली आणि आपल्याशी म्हणाला, अहो, आज अमृताचीही वृष्टी झाली, परंतु हा धृतराष्ट्र येथेच असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे. पण हा आमचा मालक आहे, त्याच्याविषयी असे बोलले असता वाचेने का दोष लागेल? काय करावे, याचा स्वभाव असा आहे. परंतु धन्य माझे भाग्य की महामुनी व्यासदेवानी धृतराष्ट्राला युद्धातील वृत्तांत सांगायच्या दृष्टीने माझे कसे रक्षण केले. मोठ्या कष्टाने मन आवळून धरून तो संजय इतके बोलत होता. तोच अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन त्यांनी संजयास असे आपल्या अधीन करून घेतले की त्यास ते अष्टसात्विक भाव आवरून धरवेनात. चित्त चकित होऊन आटाव्यास लागले आणि वाचा जागचे जागी कुंठित होऊन राहिली. पायापासून मस्तकापर्यंत अंगरका घातल्यासारखे सर्व अंगावर रोमांच आले. अर्धवट उघडलेले डोळे आनंदाचा वर्षाव करू लागले व आत होणाऱ्या सुखाच्या लाटेच्या जोरामुळे त्यांचे बाहेरील शरीर कापू लागले. सर्व रोमांचाच्या बुडाशी निर्मळ घामाचे थेंब आले. त्यामुळे जसा एखाद्याने मोत्याचा जाळीदार अंगारकार घालावा तसा तो दिसू लागला. याप्रमाणे महासुखाच्या भराने जेव्हा जीव दशेची आटणी होण्याची वेळ आली तेव्हा व्यासाने युद्ध वृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा ती आटणी होऊ देईना आणि त्यावर श्रीकृष्ण व अर्जुनाजी यांचे बोलणे घो घो अशी गर्जना करीत संजयाच्या कानावर आली व त्या बोलण्याने संजयाच्या ठिकाणी देहस्मृतीचा वापसा केला. संजय देहस्मृतीवर आला तेव्हा डोळ्यातील आनंदाश्रू त्याने पुसले व सर्व अंगास आलेला घाम पुसून टाकला. त्याचप्रमाणे महाराज लक्ष द्या असे तो धृतराष्ट्रास म्हणाला. आता श्रीकृष्णाची वाक्ये हीच कोणी एक उत्तम बीजे आणि त्या संजय हीच अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या बिवडाची जमीन मिळाली. त्यामुळे श्रोत्याचा प्रमेय पिकाचा सुकाळ होईल. अहो, थोडकेसे लक्ष द्यावे आणि एवढ्याने आनंदाच्या राशीवर बसावे. धन्य आहे त्या कानाची की आज त्यास भाग्याने माळ घातली आहे. म्हणून आपल्या विभूतीची जी स्थाने आहेत ती सिद्धांताचा राजा जो श्रीकृष्ण तो अर्जुनास दाखवील. श्री निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात, तो प्रसंग श्रोत्यांनी पुढील अध्यायात सांगावा. अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग समाप्त.